नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आपल्या नेहमीप्रमाणे द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर याच्यासाठी चालू घडामोडीचा हा इनिशिएटिव्ह सुरू करण्याचा आपला उद्देश म्हणजे तुमच्या UPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षासाठी, त्याचबरोबर MPSCची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आत्ताची जी आहे पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये होणारी आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये होणारी मुख्य परीक्षा, याच्यासाठी चालू घडामोडी आणि त्या दृष्टीतनं चालू घडामोडीतनं काय बेसिकमधली माहिती, स्टॅटिक GS सब्जेक्टमधली माहिती पण आपण बघत आहोत. ठीक आहे. तसंच कंबाईनची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि MPSCची वर्णनात्मक येणारी 2025 पासूनची परीक्षा. आपल्याला माहिती त्यासाठी करंट अफेअर्सचं किती महत्त्व असतं वर्णनात्मक परीक्षेमध्ये आणि त्या दृष्टीनं आपण हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. तर तुम्हाला तो कसा वाटतं याबद्दल फीडबॅक नक्की द्या. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. ठीक आहे. तर सर्वात पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे जो रायझिना डायलॉग, हे बघा इथं रायझिना दिसत असेल तुम्हाला. रायझिना डायलॉग जो आहे 2024चा तो डायलॉग सुरू झालेला आहे आणि त्या डायलॉगमध्ये यावर्षीचं उद्घाटन प्रमुख पाहुणे कोण आहेत? ग्रीसचे प्राईम मिनिस्टर, त्यांचं नाव मित्सोताकिस हे ग्रीसचे प्राईम मिनिस्टर आहेत. ते यावेळेस आले, त्यांनी इनॉग्रेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघूयात आपण रायझिना डायलॉग काय आहे. हा जो रायझिना डायलॉग आहे तो 2016 पासून भरवला जातो, या रायझिना डायलॉग्स. ठीक आहे. तर रायझिना हिल्स, रायझिना टेकड्या ज्या आहेत आपल्या दिल्लीमध्ये असणाऱ्या, त्या टेकड्यावर भारताचे मोस्ट ऑफ दी पॉवरफुल हाऊसेस बसलेले आहेत. म्हणजे राष्ट्रपती भवन तिथेच आहे, गव्हर्नमेंटच्या मोस्ट ऑफ दी बिल्डिंग्स पण काय तिथे. त्यामुळे रायझिना हिल्सवर भरवला जातो, त्यामुळे त्याला रायझिना डायलॉग असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर असे काही या डायलॉगमधनं काय केलं जातं, देश विदेशातील वेगवेगळे मान्यवर बोलवले जातात, खास करून इकॉनॉमी आणि फॉरेन अफेअर्स क्षेत्रातले तज्ज्ञ बोलवले जातात, मंत्री असतात, अध्यक्ष, प्राईम मिनिस्टर असतात आणि त्यांच्याशी चर्चा केली जाते, त्यांची वेगवेगळ्या विषयावरची मतं जाणून घेतले जातात. यावर्षीचा 2024चा रायझिना डायलॉग दिल्लीमध्ये सुरू झालेला आहे. कोण भरवतं हा डायलॉग? तर दोन संस्थांतर्फे भरवला जातो. एक मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, भारताचे परराष्ट्र मंत्रालय भरवतं, आणि दुसरं ORF, ऑब्झर्वर्स रिसर्च फाउंडेशन. ठीक आहे. हे ORF या दोन संस्थांकडनं, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि ORF यांच्याकडनं भरवला जातो. यावर्षीच्या ग्रीसचे प्राईम मिनिस्टर आलेले आहेत, तर त्यांनी भारताचा रोल आणि ग्रीसशी संबंध या विषयानं आपल्याला चर्चा केल्याची आढळते. ठीक आहे. सो ते काय म्हणतात बघा, आयमेक हा जो भारताचा प्रोजेक्ट आहे किंवा भारताने पुढाकार घेतलेला हा जो प्रोजेक्ट आहे, कशासाठी आहे हा प्रोजेक्ट? आयमेक म्हणजे काय? इंडो मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर. ठीक आहे. याला आयमेक असं म्हटलं जातं. याच्याद्वारे काय केलं जाणार आहे? भारत, मिडल ईस्ट आणि इकडे युरोप. ठीक आहे. तर यांच्यामध्ये एक इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये रेल नेटवर्क आहे, शिपिंग नेटवर्क आहे, रोड नेटवर्क पण आहे. ठीक आहे. या नेटवर्कद्वारे काय केलं जाणार? त्या भागातला आर्थिक आणि भौतिक कनेक्टिव्हिटी वाढवली जाणार, तसंच आर्थिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास यामध्ये होणार आहे असं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. तर यांचं काय म्हणणं आहे की जरी गाझामध्ये हे चालू असेल, अस्थिरता असेल, तिथे हिंसा चालू असेल आणि तो एक महत्त्वाचा प्रश्न सध्या असला तरी आपण काय केलं पाहिजे? आयमेकला चालूच ठेवलं पाहिजे. ठीक आहे. डिस्पाईट गाझा व्हायलन्स, आपण काय आयमेक ही जी संकल्पना आहे भारताने मांडलेली, तिच्यासहित आपण पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे. ही कुठे मांडली होती मित्रांनो? G20 परिषद जी भारतामध्ये झाली होती मागच्या वर्षीची, ठीक आहे, 18वी परिषद, त्या परिषदेमध्ये काय हा मुद्दा चर्चेला आला होता आणि भारताने तो पुढाकार मांडलेला आहे. कशासाठी मांडलेला आहे हा? तर चीनचा जो वन रोड ओव्हर जो प्रोजेक्ट आहे ना चीनचा, वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह. ठीक आहे. तर या इनिशिएटिव्हला काउंटर करण्यासाठी भारताकडून हा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आल्याचं दिसतं आपल्याला. ठीक आहे. बघा, द वॉर इन गाझा अँड टर्माइल इन द मिडल ईस्ट अनडाउटली डिस्टॅबिलायझिंग, बट इट डज नॉट अंडरमाइन द पॉवरफुल लॉजिक बिहाइंड द आयमेक. ठीक आहे. जरी मिडल ईस्टमध्ये असंतोष सध्या असला, डिस्टेबिलिटी असली, तरी पण काय आहे, आयमेक सोबत आपण पुढे गेलं पाहिजे, कारण आयमेक चा जो उद्देश आहे तो उद्देश अतिशय चांगला आहे असं ते म्हणतात. ग्राउंड ब्रेकिंग प्रोजेक्ट लाईक आयमेक्स होल्ड ग्रेट प्रॉमिस टू द सुपरचार्ज कनेक्टिव्हिटी बिटवीन इंडिया, द ग्रोथ इकॉनॉमीज ऑफ द मिडल ईस्ट अँड द युरोप. भारत, मिडल ईस्टच्या कंट्रीज आणि युरोप यांच्यामध्ये हा काय एक इकॉनॉमिक कॉरिडॉर खूप चांगला
आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ग्रीसचं स्वतःचं वैयक्तिक देश म्हणून पण त्यांनी तिथं महत्त्व इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला आहे. कालच आपण बघितलं की बघा, भारत आणि ग्रीस हे दोन एन्शंट पॉवर आहेत, ठीक आहे, किंवा एन्शंट सिव्हिलायझेशन आहेत. तेव्हापासून प्राचीन काळापासून भारत आणि ग्रीसचा व्यापार खूप चांगला राहिलेला आहे. मग आपण अनेक इतिहासकारांच्या, प्लिनी असेल, स्ट्रॅम्बो असेल, ठीक आहे, हिरोडोटस असेल, यांच्या लेखनामध्ये पण भारत आणि ग्रीसच्या व्यापारांचा उल्लेख आपल्याला आढळतो. ग्रीसचा जो ग्रेटेस्ट राजा म्हटलं जातं मॅसेडोनियन सिकंदर, ज्याला अलेक्झांडर म्हणून ओळखलं जातं, ठीक आहे, अलेक्झांडरचं आक्रमण पण आपल्याला त्या ऐतिहासिक संबंधामध्ये दिसतं. सो पॉवरफुल संबंध आहेत, पहिल्यापासूनच आहेत ते एन्शंट काळापासून. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ग्रीस हा काय आहे, भारताच्या नॅचरल डोअर स्टेप आहे, युरोपला जाण्यासाठी आमचं प्रवेशद्वार आहे असं त्यांनी इंडियाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो आपण काल पण चर्चा केली की इंडो ग्रीस रिलेशनशिपमध्ये हा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, प्राचीन काळापासून ओल्ड आणि ट्रेडिशनल फ्रेंड आहे, ट्रेडिंग पार्टनर आहे. तसंच भारताचं ॲग्रिकल्चर असेल, ॲनिमल रिअरिंग असेल, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पण काय ग्रीसची चांगला स्टील भारताकडून एक्सपोर्ट केलं जातं. असे काही महत्त्वाचे एरियाज आहेत. ग्रीस आणि भारत यांचे संबंध तिथं चांगले आपल्याला दिसत आहेत, किंवा त्या आधारावर तिथं संबंध मजबूत आणखी होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मागच्या 1 वर्ष झालं जवळपास काय मणिपूरमध्ये जे व्हायलन्स चालू आहे त्याचं मूळ हे इथं आढळतं. मूळ हे आहे त्याचं. काय झालं होतं तर मैतेई ही जी कम्युनिटी आहे, ही मैतेई कम्युनिटी समजा हा मणिपूर राज्य आहे तर ही या एरियामध्ये राहते. ठीक आहे. आणि इकडे जे राहतात हिल्ली रिजन म्हणजे डोंगराळ प्रदेशामध्ये, तिथं कोण राहतात, कुकी राहतात, जे की म्यानमारला लागून आहेत. कुकी झो नावाची कम्युनिटी राहते. ठीक आहे. आणि हे मैतेई जे आहेत ते बहुसंख्य आहेत. ठीक आहे. सो हायकोर्टने ऑर्डर काय दिली होती तिथल्या एका निकाल देताना की मैतेईला एसटीचा दर्जा दिला जावा, शेड्यूल ट्राईबचा दर्जा दिला जावा, त्यांना तसं रिकग्नाइज केलं जावं. आणि त्याच्यानंतर मग काय याला कुकीचा विरोध होऊ लागला. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये पण एक असंच वातावरण कुठंतरी आपल्याला दिसतंय की मराठा समुदाय ओबीसी मध्ये रिझर्वेशनची मागणी करतोय आणि त्याला ओबीसी समुदायातील काही नेते विरोध करताना दिसत आहेत. सेम कंडिशनमध्ये काय इथं मैतेई ज्यांना की एसटी व्हायचं आहे आणि कुकी जे ऑलरेडी ट्राईब्स आहेत, एसटी आहेत, डोंगराळ प्रदेशात राहतात, त्यांचं म्हणणं आहे की मैतेई एसटी मध्ये समाविष्ट नाही झाले पाहिजे. ठीक आहे. कारण मैतेई हे बहुसंख्य आहेत आणि एसटी मध्ये समाविष्ट होण्याला काय लॉजिकल रिझन नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही जी ऑर्डर दिली होती ती ऑर्डर हायकोर्टने काय केली आता विथड्रॉ केलेली आहे. जे मार्गदर्शक दिली होती राज्य सरकारसाठी ती त्यांनी माघार घेतल्याची दिसतंय आपल्याला. ठीक आहे. सो हा एक मुद्दा आहे. तर ह्याच्यासाठी लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा केंद्राचा मुद्दा येतो तर एसटी या यादीमध्ये कलम 342 अंतर्गत काय केलं जातं, समावेश केला जातो. ठीक आहे. राष्ट्रपती समावेश करतात आणि संसद काय करते, त्याच्यावर शिक्कामोर्तब करते. संसद लिस्ट अपडेट करू शकते, लिस्ट डिलीट करू शकत नाही. हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण थेट याला जाऊयात 6 पेज नंबर. हां, इथे थोडंसं चर्चा करूयात. फक्त ही प्रिलिम्सच्या दृष्टीनं असेल थोडीशी. ऑब्जेक्टिव्ह आपल्याला निघतायत का फक्त बघूया त्याच्यातून. आसाम गव्हर्नमेंट टेबल्स बिल अगेन्स्ट मॅजिकल हिलिंग इन द असेंब्ली. ठीक आहे. आता हे मॅजिकल हिलिंग काय आहे, ज्याला आपण भूतबाधा म्हणतो. ठीक आहे. किंवा आपल्याकडे पण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे समजा, त्या प्रकारचं काय आहे हे बिल आहे, विधेयक आहे, आसामच्या असेंब्लीमध्ये मांडलेलं आहे. मॅजिकल हिलिंग इन असेंब्ली, भूतबाधा म्हणू शकतो आपण. ठीक आहे. भूतबाधा विरोधी किंवा कर्मकांड विरोधी असं तुम्ही म्हणा, किंवा अंधश्रद्धा प्रथा विरोधी हे बिल मांडलेलं आहे. ठीक आहे. तर आसामच्या गव्हर्नमेंटने हे चांगलं काम केलेलं आहे. याच्या आधी नॉर्थ ईस्टमध्ये अरुणाचल प्रदेशने असं बिल आपल्याला मांडलेलं दिसतं आणि त्यांनी पण काय असा अंधश्रद्धा निर्मूलनाचा किंवा भूतबाधा प्रथा विरोधी कायदा केल्याचं दिसत आहे. ठीक आहे. त्यांनी आसामने काय कारण दिले बघा, इथं त्यांनी सांगितलेलं आहे 2024चं हे बिल आहे. एम्स टू ब्रिंग सोशल अवेकनिंग इन द सोसायटी अँड क्रिएट हेल्दी सायन्स बेस्ड नॉलेज अँड स्टेट एन्व्हायरमेंट टू प्रोटेक्ट ह्युमन हेल्थ अगेन्स्ट एव्हिल अँड सिनिस्टर प्रॅक्टिसेस. ठीक आहे. तर काय समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच निरोगी विज्ञानावर आधारित असे एक सायंटिफिक टेम्पर तयार करण्यासाठी काय हे विधेयक आणलेलं आहे. त्याचबरोबर कर्मकांड आणि ज्या चुकीच्या प्रथा आहेत त्या प्रथांच्या निर्मूलनासाठी हे विधेयक आणलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याला विरोध काय केला जातोय तर ह्याच्या मागे हे एक कारण आहे की बाबा तुम्हाला काय आता
हेमंत बिस्वा शर्माकडे बघून वाटत नाही लय विज्ञानावर विश्वास असेल, पण तरी पण विज्ञानावर आधारित समाज निर्माण करायचा आहे, आधारित समाज निर्मिती करायची आहे. एक मुद्दा हा झाला, हे कारण झालं. तर दुसरं कारण असं दिलं जात आहे की याच्याद्वारे काय होतंय की हे जे मॅजिकल हिलिंग आहे याच्याद्वारे बरंचसं कन्व्हर्जन केलं जातं. म्हणजे खास करून ख्रिश्चन ज्या संस्था आहेत, ख्रिश्चन संप्रदाय आहेत काही, त्यांच्याकडनं हिंदू ट्रायबल्स ज्या आहेत, ठीक आहे, त्या ट्रायबल्सचं काय केलं जातं, ख्रिश्चनमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी पण ह्या मॅजिकल हिलिंगचा वापर केला जातो. ह्या अशा भूतबाधा प्रथांचा वापर केला जातो. म्हणूनही काय हे बिल टेबल केलेलं आहे. एवढं जास्त महत्त्वाचं नाही आहे, ठीक आहे. फक्त एवढं आधी कोणी केलं, कोण तुमचा अरुणाचल प्रदेशने केलेलं आहे आणि सध्या कोणी केलेलं आहे तर सध्या आसामने केलेलं आहे. एवढंच फक्त तिथं लक्षात ठेवा. बाकी हे एक लक्षात ठेवा आता, ठीक आहे. ही एक महत्त्वाची न्यूज आहे. आणि इस्रो C-20 क्रायोजेनिक इंजिन इज नाव ह्युमन रेटेड फॉर गगनयान, ठीक आहे. गगनयान मिशन माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. अंतराळामध्ये काय आहे, मानव पाठवण्यासाठीचं हे भारताचं मिशन आहे. तर ह्युमन रेटेड म्हणजे काय, ह्युमन रेटेड म्हणजे काय, मानवी वाहतुकीसाठी योग्य, मानवीय वाहतुकीसाठी योग्य. थोडक्यामध्ये आतापर्यंत हे जे वापरलं जायचं C-20 क्रायोजेनिक इंजिन, हे कशासाठी वापरलं जायचं तर ह्युमनलेस फ्लाईटसाठी वापरलं जायचं, मानवविरहित उड्डाणासाठी काय याचा वापर केला जायचा. पण आता ते टेस्ट करत होते की गगनयान मिशनमध्ये काय करणार आहेत, मानव अंतराळामध्ये पाठवणार आहेत, ठीक आहे, भारतीयांना अंतराळात पाठवायचं आहे. तर त्याच्यासाठी मग हे इंजिन योग्य आहे का बाबा, ह्युमन रेटेड म्हणजे काय, मानवाला घेऊन जाऊ शकतं का आणि परत सुरक्षितपणे आणू शकतं का, याच्यासाठी हे इंजिन कार्य करेल का, ह्या टेस्ट करायच्या होत्या. आतापर्यंत 7 आय थिंक टेस्ट झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला दिसतंय की इट इज फिट टू बी ह्युमन रेटेड, ठीक आहे, ह्युमन रेटेड होऊ शकतंय. बघा आता आपण बघूयात. आता इस्रो हॅज अकम्प्लिश अ मेजर माइलस्टोन, ठीक आहे, रेटिंग ऑफ C-20 क्रायोजेनिक इंजिन, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, ही जी टर्म आहे हे आहे आपल्याला प्रिलिमसाठी महत्त्वाचं आहे, ठीक आहे. क्रायोजेनिक स्टेज फॉर ह्युमन रेटेड LV-M3 लॉन्च व्हेकल फॉर गगनयान मिशन, ठीक आहे. लॉन्च व्हेकल काय असणार आहे गगनयानसाठी, LV-M3 हे असणार आहे. इस्रो पोस्टेड, ठीक आहे, असू द्या. ह्युमन रेटिंग, आता हे बघा, ह्युमन रेटिंग म्हणजे काय, रेटिंग अ सिस्टीम दॅट इज कॅपेबल ऑफ सेफली ट्रान्सपोर्टिंग ह्युमन. ह्युमन रेटेड म्हणजे काय, मानवाला सुरक्षितपणे वाहतूक, मानवाची सुरक्षितपणे वाहतूक करू शकणारी अशी इंजिन व्यवस्था, ठीक आहे. फायनल टेस्ट झाली फेब्रुवारी 13ला. कुठं झालेली टेस्ट तर इस्रोची प्रॉपल्शन कॉम्प्लेक्स आहे महेंद्रगिरीला. आता हे अनेक वेळा आपल्याला GS मुख्य MPSC साठी GS4ला विचारलेला आहे, ठीक आहे. इस्रोचे सेंटर्स विचारतात वेगवेगळे, बँगलोरला कोणतं आहे, हैदराबादला कोणतं आहे, अहमदाबादला कोणतं आहे. यावेळेस जे विचारलं होतं ते इस्रोचं नॉर्थ ईस्टमधलं सेंटर विचारलं होतं, शिलाँग, ठीक आहे, कुठं आहे ते, मेघालयमध्ये. तर तसं हे आपण वाचता वाचता लक्षात ठेवलं पाहिजे आपण की बाबा हाय अल्टिट्यूड टेस्ट फॅसिलिटी इस्रोची कुठं आहे तर ती इस्रो प्रॉपल्शन कॉम्प्लेक्स महेंद्रगिरी, ठीक आहे, या ठिकाणी आहे. ठीक आहे, ही इकडची आपल्याला माहिती घेण्याची आवश्यकता नाही आहे. हे कधी होणार आहे तर यावर्षी सेकंड क्वार्टरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर गगनयानमध्ये काय करणार आहे आपण, मानवाला पाठवणार आहे माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. 400 किलोमीटरच्या ऑर्बिटमध्ये पाठवायचे आणि 3 दिवसासाठी पाठवणार आहोत, ठीक आहे, आणि परत त्यांना सेफली परत आणायचं. असं हे गगनयान मिशन जे आहे ते यावर्षीच्या सेकंड क्वार्टरमध्ये, म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर मे जूनमध्ये होऊ शकतं ते, ठीक आहे. याच्यानंतर काय केलं जाणार आहे तर याच्यामध्ये याचे 2 गोष्टी लक्षात ठेवा, 400 किलोमीटरच्या ऑर्बिटमध्ये पाठवायचं, 3 दिवसाचं रिटर्न आणायचं, असा आपला काय होतो गगनयानचा प्लॅन आहे. हे पूर्वपरीक्षेसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. याच्यातलं काय महत्त्वाचं, C-20 क्रायोजेनिक इंजिन ह्युमन रेटेड म्हणजे काय, मानवी वाहतुकीसाठी फिट असणारं, करू शकणारं सुरक्षितपणे. इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स कुठं आहे, महेंद्रगिरीला आहे, ठीक आहे. 400 किलोमीटरमध्ये पाठवणार आहोत ऑर्बिटमध्ये आपण आणि 3 दिवसासाठी पाठवणार आहोत. या गोष्टी तिथे महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे. GS4ला पण अनेक वेळा असे प्रश्न आपल्याला विचारलेले दिसत आहेत. आता फ्लॅग्रंट फ्रॉड, ठीक आहे. तुम्ही जर 2-3 दिवस झालं बघत असाल तर की जे काही चंदीगडमध्ये झालं, चंदीगडची महानगरपालिका एवढी मोठी पॉवरफुल आहे का, तिचं एवढं बजेट आहे का, मग कशामुळं इतका गैरव्यवहाराचा, घोटाळ्याचा किंवा उघड बेईमानी ज्याला म्हणतो आपण, ती आपल्याला चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शनच्या, महापौरच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसलेली आहे. फक्त 1200 करोड रुपयाची
किंवा ज्याला काय म्हणतो 1200 कोटी रुपयाचं बजेट आहे फक्त. आणि 1200 कोटी रुपयाच्या बजेटच्या ह्या इलेक्शनमध्ये इथपर्यंत झालं, कॅमेरा दिसतोय समोर, त्याचे मीम व्हायलेत. अनिल मसीह नावाचा जे रिटर्निंग ऑफिसर होता, RO, किंवा ज्याला प्रिसाइडिंग ऑफिसर होता तिथं, त्याचे मीम्स व्हायरल झालेले आहेत की कॅमेराकडे कसं बघतोय आणि काय इकडे डिफेस करताना किंवा स्वतःहून मतपत्रिका खराब करताना दिसतोय. तर झालं काय होतं, तर चंदीगडची महानगरपालिका दरवर्षी इलेक्शनला जाते. महापौराचा कालावधी फक्त 1 वर्षाचा आहे आणि दरवर्षी इलेक्शनला जाते. 35 जणांची स्ट्रेंथ आहे याच्यामध्ये, ठीक आहे. 35 नगरसेवकांची स्ट्रेंथ आहे आणि प्लस एक खासदार. चंदीगडच्या ज्या खासदार आहेत किरण खेर, त्यांना पण त्याच्यामध्ये काय मताचा अधिकार आहे. अशी 36 स्ट्रेंथ होते टोटल. सो किती मग पाहिजे त्यांना, 19 जणांचं काय बहुमत आहे थोडक्यामध्ये. तिथं काय तर 14 नगरसेवक आपचे आहेत, ठीक आहे. त्यानंतर काँग्रेसचे 6 नगरसेवक आहेत. असं मिळून काँग्रेसकडे काय 20चं बहुमत तयार होते. त्यामुळे आप आणि काँग्रेस ही जे इंडिया ब्लॉक आहे, हा इंडिया ब्लॉक तिथं महापौरच्या निवडणुकीमध्ये जिंकणार, हे उघड उघड सत्य होतं. काय तर BJPकडे 14 आहेत, ठीक आहे. 1 अकाली दलाचा आहे, 1 खासदाराचं वोट, अशा प्रकारे काय 16 टोटल होते. म्हणजे त्यांच्याकडे बहुमत नाही. केलं काय जातं तर तिथे चिठ्ठ्या टाकताना त्याची जी मोजणी करण्यासाठी कमिशनरतर्फे एक माणूस अपॉइंट केला जातो, एक मनोनीत सदस्य, ज्याला आपण काय म्हणतो नामनिर्देशित नगरसेवक अपॉइंट केला जातो, जो की प्रेसाइडिंग ऑफिसर किंवा रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करेल, ठीक आहे. तर ते होते अनिल मसीह. नावात त्यांच्या मसीह आहे, पण ॲक्च्युअली डेव्हिल सारखं काम केलंय त्यांनी, ठीक आहे. हे जे अनिल मसीह होते ते नगरसेवक आहेत नामनिर्देशित, त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून तिथं अपॉइंट केलं. त्यांनी काय केलं तर उघड उघड काँग्रेसचा उमेदवार जिंकणारे, आपचा उमेदवार जिंकणारे कुलदीप कुमार हे माहिती होतं. तर त्यांनी 8 असे बॅलेट पेपर बाजूला काढले त्याच्यावर क्रॉस करून आणि असं सांगितलं की ह्याच्यामध्ये काय आहे, 8 हे पेपर बाद झालेले आहेत, बॅलेट पेपर मतपत्रिका 8 बाद झालेल्या आहेत. आणि असं म्हणून त्यांनी BJPचे मनोज सोनकर यांना विजय घोषित केलं, ठीक आहे. आता याच्या विरोधामध्ये 4 केसेस गेलेल्या आहेत. आता आपल्याला हा पण प्रश्न पडला पाहिजे की बाबा डायरेक्ट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये कसे काय गेले हे लोक. महापौर पदाच्या निवडणुकीचा वाद आहे. आपल्याला माहिती आहे जर तुमच्याकडे डायरेक्ट इलेक्शन झालं तर तो जो वाद जातो तो कोणाकडे जातो, न्यायालयामध्ये जातो. जसं की आपल्याकडे ग्रामपंचायत आहे, समजा ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य यांच्या निवडणुकीविषयी जर काय वाद निर्माण झाला तर तो न्यायालयात जातो. 15 दिवसाचा त्याला कालावधी असतो. तसं नगरसेवक, शहरी संस्थांविषयी बोलतो आपण, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याविषयीचा जो वाद असतो तो 7 दिवसात जिल्हा न्यायाधीशाकडे जातो. तर हे डायरेक्ट कसे काय हायकोर्टमध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टमध्ये गेले. आणि ही महापौर पदाची एक निवडणूक, भारतामध्ये एवढ्या महानगरपालिका आहेत, ठीक आहे, एवढी निवडणूक एवढी हायपोर का जाते, याचं कारण काय तर वेगवेगळ्या 4 पिटिशन गेल्या होत्या, ठीक आहे. हायकोर्टमध्ये गेल्या आणि तिथून पुढे सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या. त्यातली हेबियस कॉर्प्स मधली होती. 142 अंतर्गत सुप्रीम कोर्टाने ह्या मॅटरची काय घेतली, दखल घेतली. आर्टिकल 142 काय करतं की सुप्रीम कोर्टाला अधिकार देतं की ते नॅचरल जस्टिस निर्माण करण्यासाठी, नैसर्गिक न्याय निर्माण करण्यासाठी स्वतःकडे केस घेऊ शकतात आणि काय करू शकतात, ते पूर्ण भारतभर त्या केसचं जजमेंट लागू करू शकतात. सो 142 आर्टिकल अंतर्गत सुप्रीम कोर्टाने काय केलं, याचं संज्ञान घेतलं किंवा रिकग्नाइज केलं केस. त्याची सुनावणी चालली. तुम्ही जर त्याचं म्हणजे लाईव्ह बघत होतो मी जेव्हा सुप्रीम कोर्टाचं प्रोसिडिंग चालू होतं, त्यावेळेस त्याला ते जे अनिल मसीह आहेत रिटर्निंग ऑफिसर, त्यांना समॉन केलं होतं इथं. आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय चंद्रचूड हे कशा प्रकारे खडसावत होते की तुम्ही का केलं, तुम्ही क्रॉस का केलं, त्याच्यामध्ये काय खराबी वाटत होती आणि तुम्ही कॅमेऱ्याकडे का बघितलं. म्हणजे असे जे प्रश्न विचारत होते ना, इंटरेस्टिंगली आपण फक्त पिक्चरमध्ये बघत असतो की बाबा असं असं कोर्टाचं प्रोसिडिंग चालतं आणि हा जो काय ड्रामा झाला तो एवढा इंटरेस्टिंग होता, असं वाटत होतं पिक्चर बघतोय की काय आपण. पण ते रिअलमध्ये झालेलं आहे, ठीक आहे. कारण एक महानगरपालिका अशा प्रकारे हायजॅक करायचा प्रयत्न, त्याच्यापेक्षा डीप क्वेश्चन तिथे आहेत. तिथं म्हणजे एथिकल इश्यू आहेत, ठीक आहे. दुसरं निवडणुकांची निपक्षपातीपणा आहे की खरंच भारतामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन होतात का. आणि समजा तिथं कॅमेरा नसता तर त्याच्या पुढं काय, असे कित्येक इलेक्शन्स असतील जिथं कॅमेरा नाही आहे. त्याच्या पुढं मग पुढचा प्रश्न असा पण निर्माण होतो की 1200 कोटीचं बजेट असणारी एक महानगरपालिका एवढी का महत्त्वाची होऊन जाते की तिच्यासाठी एवढ्या इथपर्यंत उघड उघड कॅमेऱ्यावर बैमानी करण्यापर्यंत त्या अनिल मसीह नावाच्या ROची मजल गेली किंवा त्याच्या मागं कोण होतं का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात तिथं. मुंबईचं बजेट आहे 52,000 कोटी. जस्ट तुम्हाला आकडा देतोय फक्त, ठीक आहे.
हां, मुद्दा काय झाला मग तर सुप्रीम कोर्टाने तिथे सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध झालं, ठीक आहे. 3 जजेस बसले होते, त्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड होते, एक मिश्रा नावाचे एक जस्टिस होते आणि अजून कोणतरी एक जस्टिस होते, ठीक आहे, पारसी जस्टिस. हे 3 जण बसले होते. या तिघाच्या बेंचने असा निर्णय दिला की इथं काय झालेलं आहे, उघड उघड अनिल मसीह नावाचा हा जो आरो आहे, त्या आरोने तिथं बेईमानी केलेली आहे, अप्रामाणिकपणा केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी सुप्रीम कोर्टात येऊन काय दिलेली आहे, खोटी साक्ष दिलेली आहे. सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड साहेब विचारत होते की खरं बोल, नाहीतर मी तुझ्यावर आय विल प्रोसिक्यूट यू, म्हणजे मी तुझ्यावर खटला दाखल करेल. तरी तो माणूस खोटं बोलत होता. त्याच्या मदतीला होता भारताचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी. बघा, एक आर ओ आहे आणि त्याच्या मदतीला काय, फार्मर अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी याच्यासारखा मोठा महागडा वकील तिथं पुरवला जातो. म्हणजे आपल्याला कळतं की काय आणि कोणी केलेलं असावं, ठीक आहे. तर खोटी साक्ष देण्याच्यासाठी 340 CRPC कलम अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे, ठीक आहे. हे 2-3 मुद्दे आपण घेतले पाहिजेत. बॅलेट पेपरचा मुद्दा आहे, ठीक आहे, की EVM वरच इलेक्शन का झाल्या पाहिजेत हे पण आपल्याला तिथून कळू शकतं की बॅलेट पेपरला अशा प्रकारे काय मानवी हस्तक्षेपाद्वारे तिथं गैरव्यवहार होऊ शकतो. त्याचबरोबर दुसरं, जे इलेक्शन ऑफिसर्स असतात ते कशा प्रकारे पार्टिशन होऊ शकतात, तिथं त्यांचा रोल किती पक्षपाती निपक्षपाती आहे, अशाही गोष्टी आपल्याला लक्षात येतात, ठीक आहे. आणि अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला. इन बिटवीन काय झालं की 3 आम आदमी पक्षाचे नगरसेवक डिफेक्ट झाले. महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचा त्याच्यामध्ये हात होता, ठीक आहे. BJP कडे गेले आणि BJPची संख्या टोटल किती झाली, 19 झाली. 16 मधनं काय 3 जण गेले, त्यामुळे ते 19 झाले. आणि त्यामुळे आता वाटत होतं त्यांना की आता सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस काय करतील, तर झालेले इलेक्शन रद्द ठरवतील. पण सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसचा हा मुद्दा लक्षात आणून दिला अभिषेक मनु सिंघवीनं, आणि CJIनं ठरवलं की जे काउंटिंगच नीट झालं नव्हतं, त्यामुळे ते इलेक्शन रद्द करण्याचा वाद नाही. त्यांनी स्वतः बॅलेट पेपर मागवले, तिथं मोजले, वकिलांना दाखवले ह्याच्यात काय चुकीचे सांगा. आणि भारताच्या एकमेव अशी महानगरपालिका असेल की भारताच्या त्या महानगरपालिकेचा निकाल स्वतः चीफ जस्टिस ऑफ इंडियाने घोषित केला. आणि तिथं काय आपचे कुलदीप कुमार तिथं विजयी ठरवलेले आहेत, ठीक आहे. सो अशा प्रकारे इंटरेस्टिंग गोष्टी झालेल्या आहेत. पुढं, एंडिंग डिस्क्रिमिनेशन वर्कप्लेस मस्ट एन्श्युअर फेअर ट्रीटमेंट ऑफ वुमन, ठीक आहे. तर लिंगभाव समानता, मराठीमध्ये ज्याला आपण लिंगभाव समानता म्हणतो, ठीक आहे, स्त्री पुरुष समानता. झालं काय होतं तर सेलिना जॉन नावाच्या एक माजी लेफ्टनंट आहेत, परमनंट कमिशनर होत्या त्या नर्सिंग सर्व्हिसमध्ये मिलिटरीच्या. 1988 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि लग्न झालं म्हणून काय केलं, त्यांच्या अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन केलं आणि त्यांना नोकरीवरनं काढून टाकलं 1988 मध्ये. तेव्हापासून केस चालू होती. लखनौमध्ये मिलिटरी ट्रिब्युनलमध्ये केस चालली. 2016ला लखनौच्या मिलिटरी ट्रिब्युनलने त्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि ती काय जी वर्तवणूक होती त्यांना नोकरीवरनं काढताना भारत सरकारने केलेली वर्तवणूक ही आर्टिकल 14चं उल्लंघन करते. आणि तुम्ही फक्त म्हणजे एका महिलेने लग्न केलं म्हणून तिला नोकरीवरनं काढलं, मग तसे अनेक पुरुष आहेत त्यांनी लग्न केलेले, त्यांना का नोकरीवरनं काढलं नाही. तर हे उघड उघड काय आहे, तिथं असमानता दिसते, भेदभावपूर्ण वागणूक दिसते, राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन दिसतं. म्हणून त्यांच्या बाजूनं काय निर्णय दिला, त्याला चॅलेंज करण्यात आलं होतं. तर सुप्रीम कोर्टाने पुन्हा त्यांच्याच बाजूने निर्णय दिला. आणि ही जी भेदभावमूलक वागणूक दिली जाते स्त्रियांना मिलिटरी सर्व्हिसमध्ये, ठीक आहे, ती वागणूक चुकीची आहे, राज्यघटनेच्या विरोधी आहे असं सांगितलं, ठीक आहे. आणि त्यांना 60 लाख रुपये नुकसान भरपाई द्या असा पण आदेश सरकारला देण्यात आलेला आहे, ठीक आहे. आता हे चर्चेला आला त्यामुळे आपल्या पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात की भारतामध्ये स्त्रियांना हे मुद्दा सरकारी पातळीवर पण फेस करावा लागतोय, तो मुद्दा खाजगी नोकरीच्या ठिकाणी तर खूप उघडपणे फेस करावा लागतोय. म्हणजे इंटरव्ह्यूमध्येच विचारलं जातं की तुमच्या लग्नाचं प्लॅन काय आहे आणि मग मुलं बाळाचं कसं, कारण त्याच्यामध्ये 6 महिन्याची मॅटर्निटी लिव्ह पण येते, म्हणजे 6 महिने फुकट पगार पण द्यावा लागतो. सो अशा प्रकारे काय आहे, स्त्री विरोधी भेदभाव केला जातो आणि हेच मुद्दा काय सुप्रीम कोर्टाने तिथं चर्चिलेला आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, लेबर फोर्स पार्टिसिपेशन आधीच भारताचं खूप कमी आहे. भारतामध्ये स्त्रियांचं लेबर फोर्स पार्टिसिपेशन ऑक्टोबर-डिसेंबर 2023 नुसार फक्त 19.9% राहिलेलं आहे, ठीक आहे. आणि ते स्पेशली अमॉंग पुअर हॅव टू ड्रॉप आउट ऑफ स्कूल फॉर व्हेरियस रिझन, इकॉनॉमिक लॅक ऑफ प्रॉपर नॉलेज.
आता युनायटेड नेशनचा जेंडर स्नॅपशॉट 2023चा जो आहे त्यांनी पण खूप काय याच्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि उदासीजनक चित्र दाखवलेलं आहे. एक कुठला तरी रिपोर्ट बघितला मी ज्याच्यामध्ये जर लिंगभाव समानता परफेक्ट ॲट पार विथ मेल, पुरुषाच्या बरोबरीने सर्व क्षेत्रातील भागीदारी इन्क्लुडिंग वेतन, याच्यामध्ये जर स्त्रियांना यायचं असेल तर 136 वर्ष लागतील अजून आत्ताच्या रेटनी जे आपण समानता इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतोय त्या रेटने गेलं तर स्त्री पुरुष परफेक्ट समानता यायला सगळ्या जगामध्ये 136 वर्ष लागतील अशा प्रकारे सांगितलेलं होतं त्या रिपोर्टमध्ये. ठीक आहे, त्यामुळे करेक्टिव्ह मेजर्स घेतल्या पाहिजेत असं पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हाऊस वर्क अँड ड्युटीज कम्पेअर्ड टू मेन, स्त्रियांना डबल दुहेरी रोल करावा लागतो. ऑफिसमधलं कामावरचं काम असेल त्याचबरोबर घरकामही करावं लागतं. ठीक आहे, त्यानंतर त्यांच्या विरोधात ग्लास सिलिंग पण वापरली जाते. ग्लास सिलिंग म्हणजे काय आहे तर ग्लास सिलिंग म्हणजे ही कन्सेप्ट आहे ज्यानुसार स्त्रियांना फक्त मध्यम किंवा त्याच्या खालच्या पोस्टवरच काम करता येतं, कधी टॉपवर जाता येत नाही. कारण मध्ये इथे टॉपची पोझिशन आहे आणि इथं स्त्रिया काम करतायत. मध्ये एक ग्लास सिलिंग आहे. ग्लास सिलिंग म्हणजे दिसत नाहीये पण एक अदृश्य असं सिलिंग उभारलेलं आहे, छप्पर उभारलेलं आहे जे क्रॉस करून काय स्त्रियांना टॉपच्या पोझिशनवर जाता येत नाही किंवा जाऊ दिलं जात नाही. असं आपल्याला खूप कमी उदाहरणं आढळतात बिझनेस आणि इतर क्षेत्रामध्ये पण. ठीक आहे, की ज्या काही मोजक्या स्त्रिया आहेत ज्यांनी हे ग्लास सिलिंग काय केलेलं आहे, ब्रेक केलेलं आहे. तर असे काही मुद्दे आहेत. कोर्टाच्या ह्या रुलिंगमुळं काय आहे, मॅरेज ऑफ वुमन एम्प्लॉई अँड देअर डोमेस्टिक इन्व्हॉल्वमेंट अ ग्राउंड फॉर डिसएंटायटलमेंट, एखाद्या स्त्रीचं लग्न आणि तिची घर कामामधले जास्त इन्व्हॉल्वमेंट हे काही कामावरनं काढण्यासाठी आधार असू शकत नाही. हे भेदभावपूर्ण आहे आणि राज्यघटनेचं उल्लंघन करतं, राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन करतं. ठीक आहे, आता काय झालं बघा, राहुल गांधींची जी मतदारसंघ आहे वायनाड, त्या मतदारसंघामध्ये आणि इडुक्कीमध्ये आपल्याला माहिती आहे 2-3 दिवस झाले चर्चेला मुद्दा येतोय तो म्हणजे वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, वाईल्ड लाईफ अँड ह्युमन कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, याच्यामध्ये एक हत्तींचं खास करून एका हत्तीनं काय केलं, एका माणसाला मारून टाकलेलं आहे त्या ठिकाणी. आणि दुसरा एक असाच झाला होता परत, एक टूर गाईड होता त्याला पण तिथं काय हत्तीनं मारलेलं होतं. सो असे सारखे दिसत आहेत काही इन्सिडेंट ज्याच्यामध्ये काय हत्ती मानवी वस्तीमध्ये किंवा जिथं मानवांची आवागम जास्त आहे त्या ठिकाणी येत आहेत आणि थोडासा हल्ला मचवताना दिसत आहेत आपल्याला. तर याच्या मागचे कारण काय आहेत हे थोडेसे डिस्कस करायचा प्रयत्न इथं केलेला आहे यांनी. ठीक आहे, आपण बघूयात की जे मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष वाढलेला आहे. ठीक आहे, याची कारणं काय आहेत तर आपल्या सगळ्यांना माहिती सगळ्यात मोठं कारण काय आहे, प्राण्यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे, त्यांचं जे नॅचरल हॅबिटेट आहे त्याचं डिस्ट्रक्शन होत चाललेलं आहे. म्हणजे जो हत्ती आतमध्ये जंगलामध्ये राहायचा तो आपल्याला रस्त्यावर आल्यासारखं वाटतोय, तर हत्ती रस्त्यावर आलेले नाहीत. आपण रस्ते घेऊन तिथपर्यंत गेलो, आपण रेल्वे घेऊन तिथपर्यंत गेलेलो आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं ते त्याची कारण काय, सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, नॅचरल हॅबिटेटचा लॉस होणं प्राण्यांचा. ठीक आहे, त्यामुळे प्राणी आपल्या क्षेत्रामध्ये आल्यासारखं वाटतात. पण ह्याच्या उलट झालेलं आहे, मानव काय केलंय, प्राण्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये जाऊन शिरलेला आहे. ठीक आहे, सो काय काय कारण आहे त्याची चर्चा इथं केलेली आहे, आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द क्लिअरिंग ऑफ फॉरेस्ट लँड फॉर नॉन फॉरेस्ट यूज मार्क द बिगिनिंग ऑफ द डिस्ट्रक्शन. ठीक आहे, जे जंगलाची जमीन आहे त्या जंगलाच्या जमिनीचा जंगल इतर कामासाठी जसं की उद्योगासाठी, शेतीसाठी, टुरिस्ट प्लेस विकसित करण्यासाठी म्हणून वापर केला जात आहे आणि याच्यापासून खरं तर मानव आणि प्राणी यांच्या संघर्षाची सुरुवात झाल्याचं दिसत आहे. हे एक कारण आहे. दुसरं, ट्रेंड ऑफ मोनोकल्चर प्लांटेशन अँड द युजेस ऑफ पॉलिसी अँड पेस्टिसाइड अँड इन्सेक्टिसाइड डिप्लेटेड द सॉइल. द डिस्टर्बन्स वॉज एव्हिडंट इन द डिमिनिश एल्ड ऑफ कॅश क्रॉप अँड डिझीज impacting plantation despite favorable market price of late. Further, it was by quarrying the deforestation activities of the. ठीक आहे, शेती करण्यासाठी खास करून जर आपण तिकडचा वेस्टर्न घाटाचा प्रदेश बघितला तर त्याच्यामध्ये टी, कॉफी प्लांटेशन आणि इतर मसाल्यांचे पदार्थ यांचे प्लांटेशन खूप जोरात मध्ये चाललेलं जातं. म्हणजे एकच प्लांट लावला जातो, एकच पीक लावलं जातं, ज्याला काय म्हणतात मोनोकल्चर असं म्हणतात. त्या मोनोकल्चरसाठी पण फॉरेस्टचं काय केलेलं आहे, डिफॉरेस्टेशन केलेलं आहे, जंगल कटाई केलेली, ते एक कारण आहे. पुढचं तिसरं कारण, टुरिझम इंडस्ट्री हॅज एक्सपांडेड टू बस्टिंग द डेस्टिनेशन टुवर्ड द फॉरेस्ट. ठीक आहे,
तर शहरामध्ये राहणाऱ्या माणसाला जंगलाचं वेगळंच आकर्षण आहे, ठीक आहे. त्यामुळे काय टुरिस्ट पर्यटनासाठी माणूस कुठं जातोय, जंगलामध्ये जातोय, आणि त्यामुळे जंगलाचं नष्ट केला जातोय नॅचरल हॅबिटेट, आणि टुरिस्ट प्लेस विकसित करण्यासाठी आर्टिफिशियलपणा आणला जातोय. याच्यातनं प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास काय होतोय, नष्ट होताना आपल्याला दिसतोय, ठीक आहे. त्याच्या पुढं नाव द पीक्स, लेक्स, वॉटरफॉल्स, सँक्च्युरी, डॅम्स अँड प्लांटेशन आर ऑल कन्वर्टेड ॲज टुरिझम प्रोडक्ट्स टू मेक ह्युमन ॲक्टिव्हिटी अपियर हार्मलेस विदाऊट सफिशियंट स्टडीज ऑन देअर सेव्हरल इम्पॅक्ट, ठीक आहे. आता हे जे ठिकाणं आहेत, जसं की शिखरं आहेत, सरोवर आहेत, धबधबे आहेत, डॅम्स आहेत, अभयारण्य आहेत, इवन प्लांटेशन आहेत, हे सगळे ठिकाणं काय टुरिझम प्लेस, पर्यटनाची ठिकाणं म्हणून विकसित केले जात आहेत. आणि मानवाला असं वाटतंय की ह्याच्यामुळं काय नैसर्गिक अधिवासावर, इकोलॉजीवर काही परिणाम होत नाही, पण त्याचे परिणाम होताना आपल्याला दिसत आहेत. त्यांचा सफिशियंट स्टडी काय केलेला नाही, विदाऊट स्टडी सगळं हे डेव्हलप केलं जात आहे, ठीक आहे. In addition, non-native trees planted inside the forest have denied food and water on the to the animals. ठीक आहे. पाचवं कारण काय सांगितलेलं आहे, याच्याबरोबरच काय केलं जातं, एक नवीन प्रजाती, झाडांच्या प्रजाती, पिकांच्या प्रजाती इंट्रोड्यूस केल्या जात आहेत, जंगलामध्ये लावल्या जात आहेत, ज्या की नैसर्गिक अधिवासाचा भाग राहिलेला नाही आहेत, ठीक आहे. त्यामुळे इथले जे प्राणी आहेत, ज्यांना पारंपरिक त्या प्रजाती नवीन आहेत वनस्पतींच्या, त्या त्यांच्यासाठी उपयोगाच्या नाहीत, हे एक कारण दिलं आहे, ठीक आहे. सो हे 5 कारण आपल्याला दिसत आहेत. एक काय, क्लिअरिंग ऑफ फॉरेस्ट लँड फॉर नॉन फॉरेस्ट यूज. दुसरं काय, मोनोकल्चर. तिसरं काय आहे, टुरिझम इंडस्ट्री. चौथं काय, जे नॅचरल प्लेस आहेत ते टुरिस्ट प्लेस म्हणून विकसित करायचा प्रयत्न केला जातोय. पाचवं कारण काय, नॉन नेटिव्ह ट्रीज प्लांटेड इनसाइड द फॉरेस्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपलं कनेक्टिव्हिटीसाठी 6वं कारण जोडलं जाऊ शकतं. रेल कनेक्टिव्हिटी असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, ठीक आहे. याच्यासाठी पण काय, जंगलातनं रस्ते, रेल्वे टाकण्याचं काम केलं, त्याच्यातनं पण नॅचरल हॅबिटॅट डिस्टर्ब झालेला आहे. तर हे काही महत्त्वाचे कारण आहेत. आपल्याला वर्णनात्मक परीक्षेसाठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा मानव आणि प्राणी यांच्यातील वाढता संघर्ष, त्याच्यासाठी काही उदाहरणं आणि उपाय तुम्ही सुचवा, ठीक आहे. तर चला पुढचं बघूयात आपण न्यूज. आता ही पूर्व परीक्षेसाठी किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाची, आणि आपण वर्णनात्मक परीक्षेला लिहिताना पण याच्यातले मुद्दे वापरू शकतो. इंडिया स्मार्टफोन एक्सपोर्ट्स राईज फ्रॉम 1 to 2.5% इन अ डिकेड, ठीक आहे. भारतातलं जे निर्यात आहे स्मार्टफोनची ती 1% वरनं 2.5% पर्यंत वाढलेली आहे. पण उदाहरण इथं दिलं व्हिएतनामचं, ठीक आहे. व्हिएतनामची तीच काय 1% वरनं 12% पर्यंत निर्यात वाढलेली आहे. आपल्याला की जे की स्मार्टफोनचं हब होण्याची इच्छा आहे, ठीक आहे. प्राईम मिनिस्टरनी पण तसं सांगितलेलं आहे की, किंवा भारताची इलेक्ट्रॉनिक पॉलिसी जी आहे 2019ची, त्याच्यामध्ये पण आपलं उद्दिष्ट आहे की आपल्याला काय हब, स्मार्टफोन मेकिंग आणि त्याचं एक्सपोर्टिंग साठीचं हब व्हायचं आहे. पण व्हिएतनाम त्याच्यामध्ये काय डार्क हॉर्स ठरलेला आहे. पहिला देश कोणता आहे स्मार्टफोन एक्सपोर्टमध्ये, सगळ्यात जास्त एक्सपोर्टिंगमध्ये चायना आहे, ठीक आहे. रिसेंटली व्हिएतनामने साऊथ कोरियाला ओव्हरटेक केलंय, त्यामुळे सेकंड कोण ठरलंय, व्हिएतनाम ठरलंय, आणि थर्ड कोण ठरले, साऊथ कोरिया आहे, ठीक आहे. सो भारत ह्याच्यामध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही. त्याच्याविषयीचे हे मुद्दे आहेत. म्हणजे मुख्य परीक्षेला असे विचारतात बघा, इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन, ठीक आहे. त्याचा आपण चर्चा करूयात. आपण रिसेंटली 2022 मध्ये काय केलं, 5 बिलियनचा मार्क काय क्रॉस केलेला आहे. 5 बिलियन स्मार्टफोन एक्सपोर्ट करण्याचा मार्क क्रॉस केला आहे. पण आपली जी नॅशनल इलेक्ट्रॉनिक पॉलिसी आहे 2019ची, ठीक आहे, तिच्यानुसार उद्दिष्ट काय आपलं 2025 पर्यंत, हे बघा नॅशनल इलेक्ट्रॉनिक पॉलिसी, पहिलं तर हे लक्षात ठेवा, ती 2019ची, ठीक आहे. मुख्य परीक्षा पेपर 4ला इकॉनॉमिक्समध्ये हमखासपणे तुम्हाला असे प्रश्न दिसतील, पूर्व परीक्षेला जरी नाही विचारला तरी. त्याचं 2025 पर्यंतचे उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे, 600 मिलियन, 600 दशलक्ष मोबाईल आपल्याला काय करायचे, निर्यात करायचे. 600 दशलक्ष म्हणजे 60 कोटी, लक्षात ठेवा, 60 कोटी मोबाईल आपल्याला निर्यात करायचे. दुसरं उद्दिष्ट काय आहे ते, त्या निर्यातीची किंमत किती असली पाहिजे, $110 बिलियन एवढी किंमत त्याची असली पाहिजे, ठीक आहे. सो आपले हे 2 उद्दिष्ट आहे 2019च्या पॉलिसीचे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामधनं.
दुसरं अजून काही तो थोडंसं आणखी पुढे जाऊयात आपण. इंडियन गव्हर्नमेंट रिड्युस्ड इम्पोर्ट ड्यूटी आपण रिड्यूस केली आहे, जे की मोबाईलसाठी पार्ट लागत आहेत त्यांच्यावर. ठीक आहे, जसं की लेन्सेस आहेत, बॅटरी आहे, बॅक कव्हर आहेत, 15% टू 10% केलेली. 15% होती ती 10% केली, ज्याच्यामुळं काय इम्पोर्टिंग स्वस्त पडेल आणि आणखी आपल्याला मोबाईल बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. ठीक आहे, पण 20% टॅक्स लावला जातोय चार्जर आणि सर्किट बोर्डवर. ठीक आहे, हे पण इथं कॉन्ट्राडिक्शन सांगितलेलं आहे. व्हिएतनामने मात्र काय आहे, खूप वेगवेगळ्या सुविधा देऊन अट्रॅक्ट केलेली आहे इन्व्हेस्टमेंट, आणि त्यामुळे व्हिएतनाम काय झालाय त्याच्यामधला रँक वाढलेला आहे. ठीक आहे, बघा आता व्हिएतनाम काय आहे, सेकंड झालेला आहे 12%च्या ह्यानी शेअरनी. तर आपण 7th आहोत. इंडिया कितवा आहे, 7th आहे इंडिया, 7th. किती आपला शेअर, 2.5 शेअर आहे. ठीक आहे, सो हे पण लक्षात घेतलं पाहिजे, कारण असा प्रश्न विचारला होता फार्मा इंडस्ट्री. आता फार्मा असेल, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग असतील, ह्या सनराईज इंडस्ट्री म्हणू शकतो आपण, फार्मा तर आहेच आहे. ठीक आहे, तर या इंडस्ट्रीमध्ये भारताचं रँकिंग काय हे पण विचारलं जाऊ शकतं. जसं की फार्मा इंडस्ट्रीचं विचारलं, इंडिया इज 3rd लार्जेस्ट, आणि प्रश्नामध्ये दिलं होतं इंडिया इज 5th लार्जेस्ट. ठीक आहे, त्यामुळे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून आपण बघूयात भारत कितवा आहे, 7वा आहे, त्याच्यामध्ये 2.5 एवढा एक्सपोर्ट शेअर आहे, आणि चीन तर सगळ्यात जास्त आहे, माहितीच आहे आपल्याला. ठीक आहे, आता इम्पोर्टेड मोबाईलचे इम्पोर्ट करण्यामध्ये कोणते देश पुढे आहेत ते बघूयात आपण. ठीक आहे, सगळ्यात जास्त US इम्पोर्ट करतो, त्याच्यानंतर हाँगकाँग करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 3rd कोण आहे, UAE आहे, 4th जपान आहे, आणि 5th कोण आहे तुमचं जर्मनी. ठीक आहे, 5th जर्मनी. म्हणजे इम्पोर्टरमध्ये पण आपण नाही आहे. ठीक आहे, इम्पोर्टर होण्याची गरज पण नाही, एक्सपोर्टमध्ये असणं अभिमानाची गोष्ट आहे. USA पहिला, हाँगकाँग दुसरा, UAE तिसरा, जपान 4था, आणि जर्मनी 5वा. ठीक आहे, मोबाईल इम्पोर्टर. एक्सपोर्टरमध्ये चायना पहिला, व्हिएतनाम दुसरा, आणि साऊथ कोरिया तिसरा आहे. ठीक आहे, भारत कितवा इम्पोर्टरमध्ये, 7वा आहे, फक्त 2.5 एवढाच आपला शेअर आहे. ठीक आहे, ही काय आकडेवारी आहे ती मला वाटलं महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण बघितली पाहिजे. भारतामध्ये कुठलं राज्य आहे, तर भारतामध्ये तामिळनाडू 38% इंडियाचं काय आहे, मोबाईल एक्सपोर्टिंगचं डेस्टिनेशन, मोबाईल एक्सपोर्ट करतो, त्यामुळे तामिळनाडू भारताचं लिडिंग राज्य आहे, हे पण लक्षात असलं पाहिजे. 38% मोबाईलचं एक्सपोर्टिंग कुठून होतं, तामिळनाडूमधून होतं. ठीक आहे, सो त्यामुळे हा महत्त्वाचा डेटा आहे. GS4 साठी, राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4 साठी महत्त्वाचा डेटा आहे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आणि असे प्रश्न ऑफबीट असतात जे की मग कोणाला जमत नाहीत, आपल्याला जमले तर तिथं खूप जास्त लीड मिळते. ऑन फायनान्शियल डिव्हॅल्युएशन अमॉंग स्टेट. ठीक आहे, काही दिवसापूर्वी आपण 2-3 दिवसापूर्वी चर्चा केली होती की भारतामध्ये फायनान्शियल डिव्हॅल्युएशन कसं होत आहे. ठीक आहे, आणि काही राज्य आहेत जसं की केरळ आहे, वेस्ट बेंगाल आहे, केरळ आहे, वेस्ट बेंगाल आहे, कर्नाटक आहे, या राज्यांनी काय केलंय, भेदभावपूर्ण वागणूक आणि आम्हाला कसा वाटा कमी मिळतोय असे खास करून जे दक्षिणेतले राज्य आहेत ना त्यांची मागणी राहिलेली आहे. त्या दृष्टीने एक पेज आलंय ते आपलं फिस्कल फेडरलिझम. याचबरोबर काय आपल्याला प्रिलिम्ससाठी राज्यसेवा आणि UPSC दोन्ही प्रिलिम्ससाठी फायनान्स कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांचे काही जे आधार असतात, ठीक आहे, कोणत्या 5 आधारावर त्यांनी राज्याचे डिव्हॅल्युएशन ठरवलेलं आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे आपण बघूयात काय काय याच्यामध्ये. व्हॉट इज द रोल ऑफ फायनान्स कमिशन, व्हॉट इज द बेसिस फॉर अलोकेशन. ठीक आहे, कोणत्या आधारावर ते काय करतात, वाटणी करतात. हॅज द पर्सेंटेज शेअर ऑफ द डिव्हिजल पूल. डिव्हिजल पूल म्हणजे काय हे आपण त्या दिवशी बघितलेलं होतं. ठीक आहे, याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर बघा रिसेंटली न्यूजमध्ये आहे, बरोबर आहे, आर्टिकल 270 काय म्हणतं आपल्या राज्यघटनेचं. द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स फॉर द स्कीम ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट टॅक्स प्रोसीड. एवढं लक्षात ठेवा फक्त. 270 मध्ये काय दिलेलं आहे तर नेट टॅक्स प्रोसीड जे असतील, ठीक आहे, निव्वळ कर उत्पन्न जे असेल त्या निव्वळ कर उत्पन्नाची काय केली जाईल, वाटणी केली जाईल. कोणामध्ये केली जाईल, केंद्र आणि राज्य, आणि राज्य आणि राज्य अशी वाटणी केली जाईल. त्याच्यासाठी आता द टॅक्सेस दॅट आर शेअर्ड बिटवीन द सेंटर अँड द स्टेट. ठीक आहे, स्टेट आणि सेंटर यांच्यामध्ये शेअर होणारे कोणते टॅक्सेस आहेत, डिव्हिजल पूल मधले कुठले टॅक्सेस आहेत, तर एक कॉर्पोरेशन टॅक्स आहे, पर्सनल इन्कम टॅक्स आहे, सेंट्रल GST आहे, सेंट्रल शेअर्स ऑफ द IGST आहे. ठीक आहे, हे काय आहे, डिव्हिजिबल पूल आहे. डिव्हिजिबल पूल म्हणजे काय हा आता तुम्हाला सांगतो, याच्या आधी पण आपण चर्चा केली आहे. ठीक आहे,
डिव्हिजन पूल म्हणजे काय आहे की असे कर जे कर केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये काय केले जातात, त्यांची वाटणी केली जाते. आपण जो आकडा ऐकतो 31%, 41%, 42%, हा जो आकडा असतो तो एकूण पूलमधील एकूण पूल म्हणजे काय, पैसा पूर्ण पर्स, त्यातले म्हणजे डिव्हिजिबल किती आहेत, वाटणी योग्य किती आहेत, ते काय आहेत, डिव्हिजिबल पूल असं त्याला म्हणतात. ठीक आहे. आर्टिकल 280 अंतर्गत हे वाटणी करण्याचं काम कोणाचं आहे, केंद्र आपलं सॉरी वित्त आयोगाचं आहे. ठीक आहे. आणि वित्त आयोग त्यासाठी दर 5 वर्षांनी नेमला जातो, हे माहिती आहे आपल्याला. वित्त आयोग काय काय करतो बघा, हे एक तर आपलं बघितलं आपण काय, शेअर ऑफ टॅक्सेस ठरवतो. त्याचबरोबर स्टेट्स आर ऑल्सो प्रोव्हाइडेड ग्रांट्स इन एड, हे पण काय आहे, त्याच्यासाठीची पण शिफारस करतो. द डिव्हिजन पूल हावेवर डज नॉट इन्क्लूड सेस अँड सरचार्ज दॅट आर लिव्ड बाय द सेंटर. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण बघितलं जे भारताचं ग्रॉस टॅक्स कलेक्शन आहे, ग्रॉस टॅक्स कलेक्शन याच्यामध्ये सगळे टॅक्स येतात. ठीक आहे. आणि नेट टॅक्स कलेक्शन या दोन्हीमध्ये फरक आहे. ठीक आहे. ग्रॉस टॅक्स कलेक्शन म्हणजे एकूण कर गोळा झाला, त्यातलं काय काय वजा केल्यानंतर नेट टॅक्स कलेक्शन येतं ते बघू आपण. काय वजा करावं लागेल, एक टॅक्स गोळा करण्याचा खर्च, टॅक्स संकलनाचा खर्च, दुसरं युटी युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेशाचा हिस्सा, तिसरं सेस आणि चौथं सरचार्ज. आता इथं खरी गोम आहे कारण ह्या दोन्हीचं मिळून 23% हिस्सा व्हायला आहे. ग्रॉस टॅक्स कलेक्शन मध्ये दोन्हीचा मिळून काय 23% हिस्सा व्हायला आहे. आणि हे वगळून जे काय उरतं त्याला काय म्हणतात, नेट टॅक्स कलेक्शन आहे. म्हणजे काय, जेवढा टॅक्स कलेक्ट होतोय त्या टॅक्स कलेक्शन पैकी 23% वाटणीमध्येच घेतला जात नाही. आधीच तो केंद्र म्हणतो नाही ह्याच्यातनं तो वाटणी होणारच नाही, हे बाजूलाच आहे. ठीक आहे. सो हा एक मुद्दा आहे, कारण मागच्या काही वर्षामध्ये सेस आणि सरचार्ज खूप जास्त त्यांचं प्रमाण वाढले, त्यांचं कलेक्शन 2.5 पटीच्या वर गेलेलं दिसतं आपल्याला. ठीक आहे. सो त्यामुळे सदनचे राज्य खास करून मागणी करतायत की काहीतरी याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि आताची जी काय डिस्ट्रीब्युशनची स्कीम आहे ती स्कीम बदल केला पाहिजे. सो हे नेट टॅक्स कलेक्शन म्हणजे काय, ग्रॉस टॅक्स कलेक्शनमधून एकूण कर संकलनातनं या 4 गोष्टी वजा केल्या त्यानंतर काय नेट टॅक्स कलेक्शन मिळतं. आता सेस आणि सरचार्ज याच्यावर लक्षात ठेवा, सेस हा सर्वांवर लावला जातो, त्याला काय म्हणतात, सेस म्हणतात. सरचार्ज जो आहे ना तो फक्त सर लोकांवर लावला जातो. सर लोक म्हणजे काय, तर ठराविक लोकांवर, विशिष्ट लोकांवरच लावला जातो. लक्षात कसं ठेवणार तुम्ही, सर लोकांवर लावला जातो म्हणजे ज्याचं इन्कम 3 कोटी 5 कोटी 10 कोटी त्यांच्यावरील लोकांवर हा सरचार्ज अधिभार असेल. ठीक आहे. अशा प्रकारे सेस सर्व लोकांवर लावलाय समान पद्धतीनं आणि सरचार्ज काय ठराविक लोकांवर लावला जातो. सेस म्हणजे समजा आता पेट्रोल ज्याला घेईल ते डिझेल सेस, ज्याच्या जो कुणी घेईल त्या सगळ्यांना तो सेस भरावा लागणार आहे. अशा प्रकारे सर्वांवर लावलाय. पण सरचार्ज काय ठराविक इन्कमच्या वरती जे असतील, थ्रेशोल्डच्या वर 3 कोटी 5 कोटी, ऍक्च्युअल मला आता आठवत नाही किती कोटीच्या वर आहे, तर त्यांच्यावर काय लावला जातो, सरचार्ज लावला जातो. म्हणजे ठराविक लोकांवरच लावला जातो, सेस सर्वांवर लावला जातो. ठीक आहे. तर हे इथपर्यंत बेसिक झालं. त्याच्या पुढचं काय आहे महत्वाचं की मग घटनेमध्ये याची तरतूद काय केलेली आहे, तर घटनेने असं सांगितलंय की आर्टिकल 280 मध्ये अशी तरतूद आहे, त्याच्यासाठी दर 5 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती काय करतील, वित्त आयोगाची नेमणूक करतील, वित्त आयोगाची नियुक्ती करतील आणि दर 5 वर्षांनी वित्त आयोग आपल्याला नेमलेला दिसतो. ठीक आहे. ह्याच्यासाठी पात्रता कोण ठरवतो, असे प्रश्न मुख्य परीक्षेला GS2 मध्ये पण महत्वाचा ठरतो. हा मुद्दा येतो GS2 + GS4 राज्यसेवा, GS2 + GS4 मध्ये महत्वाचा ठरतो. दर 5 वर्षांनी काय केलं जातं, फायनान्शियल कमिशनची नियुक्ती केली जाते, केंद्र सरकारद्वारे केली जाते किंवा इट कन्सिस्ट ऑफ द चेअरमन अँड 4 अदर्स मेंबर हु अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. ठीक आहे. 1+4 अशी त्याची रचना असते. 1+4, एक चेअरमन आणि इतर 4 सदस्य. ठीक आहे. त्यांची पात्रता कोण ठरवतं, तर त्यांची पात्रता लक्षात ठेवा बरं का, राष्ट्रपती वाटेल पण त्यांची पात्रता संसद ठरवते. ठीक आहे. एक चेअरमन आणि इतर 4 सदस्य यांची पात्रता क्वालिफिकेशन कोण ठरवते, संसद ठरवते. त्याच्यासाठी ऍक्ट केलेला आहे 1951चा ऍक्ट आहे. वर्ष पण महत्वाचं आहे, GS2 साठी वर्ष पण महत्वाचं आहे. ठीक आहे. वित्त आयोग कायदा 1951 त्याच्यासाठी केलेला आहे. आजपर्यंत 15 कमिशननी त्यांचे रिपोर्ट दिलेले आहेत. 16वा कमिशन नेमकाच काय केलाय, अपॉइंट केलेला आहे नोव्हेंबर 2023 मध्ये. त्याचे अध्यक्ष अरविंद पनगारिया हे आहेत आणि त्यांनी 2026 ते 31 साठी स्वतः 16वा कमिशनचा रिपोर्ट द्यायचा आहे, ज्याचा कालावधी काय असेल 2026 ते 2031 साठीचा कालावधी असेल. आजपर्यंत किती झालेले आहेत, 15 रिपोर्ट झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे काय, नी स
पहिले कोण होते? नियोगी होते, हे लक्षात ठेवा. पहिले कोण होते? नियोगी. कारण आपल्याला वित्त आयोगाचे अध्यक्ष, काल पण ह्याच्या आधी आपण बोललो असेल SC ST कमिशनवर बोलताना, पहिले 3-4 आणि शेवटचे 3-4 किमान माहिती असणं गरजेचं आहे. सगळेच माहिती असले पाहिजेत अशी GS2 ची रिक्वायरमेंट आहे. खास करून इलेक्शन कमिशनचा 2023चा क्वेश्चन आता बघताना मुख्य परीक्षेचा, इलेक्शन कमिशनर मुख्य निवडणूक आयुक्तांचा सिक्वेन्स दिला होता आणि त्याच्यात ना पहिले होते ना शेवटचे होते. त्याच्यामध्ये जे 80 ते 90चं दशक आहे त्या दरम्यान काम केलेले आयुक्त आपल्याला दिसत होते. ठीक आहे. सो त्यामुळे 15ला 15 सगळेच पाठ पाहिजे. पहिले नियोगी होते, दुसरे संतनाम होते, दुसरे होते, त्यानंतर चंदा म्हणून होते ते तिसरे होते, त्यानंतर राजमन्नार जे होते ते चौथे होते. असे हे पहिले 4च फक्त आता मी तुम्हाला सांगतो इथे. ठीक आहे. आता हे आधार काय आहे, कशा आधारावर काय केलं जातं, डिव्हिजन केलं जातं, हे आपण बघूयात. ठीक आहे. द शेअर ऑफ स्टेट फ्रॉम द डिव्हिजन पूल स्टँड्स ॲट 41% ॲज पर द रिकमेंडेशन ऑफ द 15 कमिशन. ठीक आहे. 15व्या वित्त आयोगाने किती शिफारस केलेली आहे? तर 15व्या वित्त आयोगाने ती 41% शिफारस केलेली आहे. ठीक आहे. त्याच्या आधी होता जो 14वा वित्त आयोग, त्यांनी 42% शिफारस केली होती. ठीक आहे. त्याच्या आधी जो होता 13वा वित्त आयोग, त्यांनी 32% शिफारस केली होती. त्याच्या आधी जो होता तो 12वा वित्त आयोग, त्यांनी 30.5% शिफारस केली होती. ठीक आहे. सो एकूण जे नेट प्रोसीड असतील टॅक्स, त्याच्यापैकी एवढा हिस्सा राज्यांना दिला पाहिजे. 41% दिला पाहिजे, 42% दिला पाहिजे, 43, 30.5% दिला पाहिजे. हे शेवटचे दोन महत्वाचे आहेत. ठीक आहे. 42% 14व्याचं आहे, 15व्याने 1% कमी केला लडाख आणि जम्मू काश्मीरचा हिस्सा म्हणून. ठीक आहे. ते UTच्या ह्याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत, त्यामुळे तो 41% त्यांनी दाखवला. आता आधार बघूयात आपण. ठीक आहे. डायरेक्ट इथं टेबलमध्ये दिलेत ते आधार आपण बघूयात. कोणत्या कोणत्या वित्त आयोगाने काय काय आधार घेतलेत. सगळ्यात महत्त्वाचा आधार जेव्हा घेतलेला आहे प्रत्येक वित्त आयोगाने, 11वा असू द्या, 12वा, 13वा, 14वा, 15वा, तो जो आहे तो म्हणजे उत्पन्न दुरावा, ज्याला मराठीमध्ये काय उत्पन्न अंतर किंवा उत्पन्न दुरावा असं आपण म्हणू शकतो, तो आधार घेतलेला आहे. शेवटचे दोन बघूयात. 14व्याने किती घेतला होता? 50% घेतला होता. आणि 15व्याने किती घेतलेला आहे? 45% घेतलेला आहे. म्हणजे 15व्या वित्त आयोगाचा तर पाठच पाहिजे. कमी केला आहे 14व्याचा 50, 15व्याचा काय झालाय 45%. ठीक आहे. आता दुसरं, 15व्या वित्त आयोगाने काय केलं? 71 नुसार जे पॉप्युलेशनचं दिलं जात होतं 1971 च्या लोकसंख्येवर आधारित काय केलं? राज्यांना हिस्सा दिला जायचा ठराविक. ठीक आहे. तो हिस्सा कमी केलेला आहे, त्यातलं वेटेज कमी केलं, संपवलं डायरेक्ट. 71 ऐवजी काय घेतलं? 2011 घेतलं. 14व्या वित्त आयोगाने काय केलं होतं? 71चा पण हिस्सा दिसतोय बघा 17.5% आणि 11च्या लोकसंख्येचा हिस्सा पण दिसतोय 10%. ठीक आहे. 15व्या वित्त आयोगाने 71च्या लोकसंख्येचा हिस्सा कमी केला आणि काय केलंय? फक्त 11च्या लोकसंख्येचा हिस्सा ठेवला, तो 15% ठेवला. एरिया, क्षेत्राचा हिस्सा ठेवला, तो 15% ठेवला. तो मागच्या आयोगाने 14व्याने पण 15% ठेवला होता. सो लोक आणि एरिया दोघं 15% असं पाठ करायचं. लोक आणि एरिया दोघं किती आहेत? 15% 15व्या वित्त आयोगाच्या बाबतीत. अजून काय? फॉरेस्ट कव्हर जे होतं ते 15व्या वित्त आयोगाने काय केलं? तो क्रायटेरिया संपवला. फॉरेस्ट कव्हर बघा 15व्या वित्त आयोगाने आपल्याला काय 2 क्रायटेरिया वापरलेले दिसत नाही जे जुन्या आयोगाने वापरलेत. एक म्हणजे पॉप्युलेशन 71ची, दुसरं म्हणजे फॉरेस्ट कव्हर. ठीक आहे. त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं? नवीन इंट्रोड्यूस केला. कुठला? फॉरेस्ट अँड इकॉलॉजी या नावाने, जंगल आणि परिस्थितिकी या नावाने इंट्रोड्यूस केला आणि त्याला 10% दिलेलं आहे. ठीक आहे. फिस्कल डिसिप्लिन, वित्तीय शिस्त, जी की 14व्याने पण घेतलेलं नाही आणि 15व्याने पण घेतलेलं नाही. त्याच्या आधी आपल्याला वित्तीय शिस्त दिसते, तिथं राजकोषीय शिस्त दिसते. ठीक आहे. मग लोकसंख्या कामगिरी हा नवीन काय केला? इंट्रोड्यूस केलाय, तो म्हणजे 12.5%. 15व्याने 2 नवीन इंट्रोड्यूस केलेत बघा. एक बघा फॉरेस्ट अँड इकॉलॉजी केलेला आहे आणि डेमोग्राफिक परफॉर्मन्स, लोकसंख्या आधारित कामगिरी, हे 2 काय केलेत? इंट्रोड्यूस केलेले आहेत. ठीक आहे. आणि तिसरा जो आधी वापरला जायचा टॅक्स एफर्ट, कर प्रयत्न, तो 2.5%ला सगळ्यात कमी ठेवलेलं आहे. ठीक आहे. सो 15व्या वित्त आयोगाचा जर विचार केला तर 15व्या वित्त आयोगाने 45% कशाला दिले? इन्कम दुरावाला दिलेला आहे. ठीक आहे. 15 आणि 15% कशाला दिलेला आहे हिस्सा? आधार वेटेज कशाला दिले? लोक आणि क्षेत्राला दिले प्रत्येकी. त्याच्यानंतर 10% त्यांनी काय केले? फॉरेस्ट आणि इकॉलॉजी, त्याच्यामध्ये 12.5% लोकसंख्या आधारित कामगिरी. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपल्याला पाठ पाहिजे. 15 वित्त आयोगाचं तर पाठच असणं गरजेचं आहे. ठीक आहे. विचारू शकतात का आधी हे सगळं पाठ असलं पाहिजे बेसिक, त्याच्यानंतर ते पाठ असलं पाहिजे, पण सध्याची स्पर्धा बघता ते पाठ असलेलं जास्त हे ठरेल, योग्य ठरेल. ठीक आहे.
हा मी सांगितलं राज्य का दक्षिणेचे राज्य काय म्हणतायत की त्यांचं वन ऑफ द रिझन मागणी ही आहे की सेस आणि सरचार्ज याचा काय केला जायचं काय झालं पाहिजे, त्यामध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्यांना जे काय जीएसटीचा परतावा मिळायला पाहिजे तो वेळेत मिळाला पाहिजे. ठीक आहे, हे बघितलं आपण. दुसरं आता पुढचं काय आहे, त्याच्या पुढं काय केलं पाहिजे आपण, वे फॉरवर्ड काय आहे. ठीक आहे, एक इट मस्ट बी नोटेड दॅट स्टेट जनरेट 40%. ठीक आहे, भारताचा जेवढा रेव्हेन्यू त्याचा 40% काय राज्य जनरेट करतात आणि खर्च जो आहे भारताचा त्याच्या 60% खर्च राज्य करतात असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, एफसी रिकमेंडेशन्स आर मेंट टू ॲक्सेस दिस इम्बॅलन्स अँड प्रपोज अ फेअर शेअरिंग ऑफ मेकॅनिझम. वित्त आयोगाचं काम काय आहे, हे जे असमतोल आहे तो असमतोल संपवून एक योग्य आणि न्याय वाटणी झाली पाहिजे. ठीक आहे, याच्यामुळे काय होईल, इक्विटेबल डेव्हलपमेंट होईल आणि देशाची डेव्हलपमेंट इक्विटेबल होईल. त्यामुळे रिफॉर्म करणं गरजेचे आहे. पहिलं रिफॉर्म काय केलं पाहिजे, जो डिव्हिजिबल पूल आहे आता आपण तेच चर्चा केली की त्याच्यामध्ये सेस आणि सरचार्ज यांचा समावेश केला जात नाही. त्या नेट प्रोसीडमध्ये किंवा डिव्हिजिबल पूल वाटणी योग्य पैसे जे आहेत सरकारची, ही जी पर्स आहे समजा या पर्समध्ये 100 रुपये. ठीक आहे, पण सरकार काय म्हणतंय, यातले 23% बाजूला काढा. उदाहरणार्थ जास्त समजा 25% धरू आपण, बाजूला काढा. ह्या 75 पैकीच वाटणी होणार आहे, याच्यातले याच्यापैकीच वाटणी होणार आहे. त्याला काय म्हणायचं, डिव्हिजिबल पूल म्हणायचं. त्याला काय आहे, डिव्हिजिबल पूल. याच्यापैकीच वाटणी होणार आणि याच्यापैकी 41% असं येते. ठीक आहे, सो ते तुमच्या लक्षात आलं. म्हणजे काय, तर आपल्याला हा जो डिव्हिजिबल पूल आहे तो इथपर्यंत आणायचा. समजा तो किती झाला पाहिजे, आता 75 आहे, तो 90% झाला पाहिजे. ठीक आहे, ही एक मागणी किंवा हा एक त्याच्या पुढचा उपाय आहे. ठीक आहे, आणि सेंटरने काय केलं पाहिजे, हळूहळू सेस आणि सरचार्ज इम्पोज करणं बंद केलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरं काय आहे, वेटेज ऑफ एफिशियन्सी क्रायटेरिया इन द हॉरिझॉन्टल डिव्हॅल्युएशन शुड बी इन्क्रीज. ठीक आहे, एफिशियन्सी क्रायटेरियाद्वारे काय जीएसटीचं जे डिव्हॅल्युएशन आहे ते इन्क्रीज झालं पाहिजे टॅक्सेसमध्ये. आणि आयजीएसटीच्या ज्या आयजीएसटीच्या ज्या सेटलमेंट असतात, ज्याला आपण जीएसटी परतावा म्हणतो, त्या पण वेळेमध्ये झाल्या पाहिजेत. त्याच्याबरोबर पुढं काय, फायनली सिमिलर टू द जीएसटी काउन्सिल अ मोर फॉर्मल अरेंजमेंट फॉर द पार्टिसिपेशन ऑफ स्टेट शुड बी एनकरेज. ठीक आहे, जीएसटी काउन्सिल सारखं वित्त आयोगामध्ये पण काय झालं पाहिजे, राज्याचं पार्टिसिपेशन वाढवण्याची गरज आहे, राज्याचा सहभाग वाढवणं गरजेचं आहे. ही एक महत्त्वाची शिफारस केलेली आहे किंवा ही एक सुधारणा आपण सांगू शकतो. 3 सुधारणा बघितल्या. मुख्य परीक्षेला वर्णनात्मक, आता बघा हे पुन्हा मी सांगत आलेलो आहे की आपण याच्यामध्ये हे जे आर्टिकल बघितलं याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन दिसतात, PYQ दिसतात आलेले जे कव्हर झाले याच्यात. ठीक आहे, त्याचबरोबर येऊ शकणारे क्वेश्चन पण आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, तसंच वर्णनात्मकसाठी पण आपण बघतोय की राज्यांची मागणी काय आहे, ते का विरोध करतात, ते का सध्या दिल्लीमध्ये येऊन आंदोलन करतायत. ठीक आहे, जसं की कलकत्ता आहे, केरळ आहे, कर्नाटक आहे. तसंच सुधारणा काय केल्या जाऊ शकतात, ह्या 3 महत्त्वाच्या सुधारणा पण आपण इथं चर्चेत केलेल्या आहेत. सो हे पण महत्त्वाचं आहे. राज्याचा सहभाग काय केला पाहिजे, फायनान्स कमिशनमध्ये वाढवला पाहिजे. जसं की 279A द्वारे काय जीएसटी काउन्सिल निर्माण केली आहे आणि त्याच्याद्वारे काय राज्यांचा सहभाग त्याच्यामध्ये घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये वोटिंग पर्सेंटचा विचार करता 103 वोटिंग कोणाकडे आहे, केंद्राकडे आहे आणि 203 वोटिंग कोणाकडे आहे, राज्याकडे आहे. याचा अर्थ तिथं राज्य जास्त पॉवरफुल आहेत. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. तर या काय सुधारणा इथे सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, रंगराजन माहिती असतील तुम्हाला, त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, अजून काय याच्यामध्ये, हां आता हे थोडंसं राहिलं, आपण एक करूयात डिस्कस, जे की विचारलं जाणार नाही तरी पण बघू आपण. हे बघा, 1 रुपया द अमाऊंट इन ईच स्टेट गव्हर्नमेंट फॉर एव्हरी रुपी दे कंट्रीब्युटेड टू सेंट्रल टॅक्सेस. नाही, हे जाऊ द्या, हे काही गरजेचं नाही. ठीक आहे, सो हे महत्त्वाचं आर्टिकल होतं, तुम्ही नक्की वाचलं पाहिजे. त्याच्या नोट्स काढा. ठीक आहे, आपल्या नोट्समध्ये ॲडिशन करा. त्याच्यानंतर पुढं बघूयात. हां, एक आता ही क्विज आहे, डेली क्विज. ठीक आहे, माझा प्रयत्न काय असतो, न्यूजपेपरमधनं जिथं जिथं आपल्याला MCQ दिसतात, PYQच्या अँगलनी बघितल्यावर विचार केला, ते असे क्वेश्चन काय करता आले पाहिजे आपल्याला प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेला गोळा करता आले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यावर नजर गेली पाहिजे. बघा आता. ठीक आहे, द सेकंड लँग्वेज बिकेम अ लिगली रिकग्नाइज क्लासिकल लँग्वेज इन इंडिया. क्लासिकल लँग्वेज म्हणून दर्जा दिला जातो भारतामध्ये. पहिल्यांदा कोणाला दिलेला होता, तामिळला दिला होता. त्यांनी इथं क्विजमध्ये विचारले सेकंड कोण आहे, संस्कृत आहे. सो पहिली तामिळ आहे, सेकंड संस्कृत आहे, नंतर तेलुगू आहे, नंतर कन्नड आहे, नंतर मल्याळम आहे, नंतर ओडिया आहे. अशा 6 लँग्वेजला काय आहे, क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे, पुढं द लँग्वेज फ्रॉम व्हिच यू गेट वर्ड्स, ते जाऊ द्या, ते पण जाऊ द्या.
हां, अल्फाबेटिकली अरेंज ए टू झेड फर्स्ट अँड लास्ट इन द 6 ऑफिशियल लँग्वेज ऑफ द UN. हा पण प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, राज्यसेवा मुख्य GS3ला अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. तर UNच्या किती 6 ऑफिशियल लँग्वेज आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये यांनी जे क्विजमध्ये विचारले ते जाऊ द्या. पहिली अरब आहे. ठीक आहे, आणि अल्फाबेटिकली शेवटची स्पॅनिश आहे. अजून दुसरे कुठले? इंग्लिश, चायनीज आहे, इंग्लिश आहे, फ्रेंच आहे आणि रशियन आहे. ठीक आहे, या 6 काय आहेत? ऑफिशियल लँग्वेज आहेत युनायटेड नेशनच्या. आणि 2 वर्किंग लँग्वेज आहेत, ती म्हणजे इंग्लिश आणि फ्रेंच. ठीक आहे, ऑफिशियल आणि वर्किंग वेगळ्या. ऑफिशियल 6 आहेत, वर्किंग 2 आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढं अजून इथं काय दिलंय का? हां, नेपाळी ही भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये राज्यभाषा आहे? तर ती कोणत्या? सिक्कीममध्ये आहे, राज्यभाषा म्हणून दर्जा दिलेला आहे. ठीक आहे, सुद्धा आलं. तर जिथं जिथं आपल्याला मिळेल असं आपण काय करतो? PY MCQ गोळा करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता फली नरिमन यांचं काय झालेली? डेथ झालेली आहे बघा. फली नरिमन हे खूप मोठे भारताचे काय होते? ज्युरिस्ट होते, लॉयर होते खूप मोठे. ठीक आहे, त्यांनी अनेक लँडमार्क जजमेंटमध्ये वकील म्हणून काम केलेलं आहे. गोलकनाथ असेल, त्याच्यानंतर पुढे केशवानंद भारती असेल, त्याच्यानंतर एन जॅकला विरोध करणारी 99वी घटनादुरुस्तीची केस असेल. ठीक आहे, नाज फाउंडेशन 377 कलम बेकायदेशीर करणारी केस असेल. अशा अनेक केसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस हे लावले होते, आणीबाणी लावली होती 1975ला, त्यावेळेस ते भारताचे ॲडिशनल सॉलिसिटर जनरल होते. त्यावेळेसही त्यांनी काय आणीबाणीचा विरोध म्हणून रिझाईन केलेला आहे. ठीक आहे, खूप मोठे असे जे वकील होते त्यांचं निधन झालंय वयाच्या 95व्या वर्षी. फली सॅम नरिमन 1929 मध्ये त्यांचा रंगूनमध्ये जन्म झालेला. आणि ते दुसऱ्या महायुद्धाची जी अस्थिरता होती त्यामुळे 1942ला ते भारतात आले आणि भारताचेच झाले. त्यांचं आत्मचरित्र बघा, बिफोर मेमरी फेड्स या नावाचं आत्मचरित्र आहे त्यांचं. हे लक्षात ठेवा, हे प्रिलिम्सला असे विचारू जाऊ शकतात. गॉड सेव्ह द सुप्रीम कोर्ट या नावाचं पण त्यांचं एक पुस्तक आहे बघा, गॉड सेव्ह द सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, अनेक केसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे वकील म्हणून. आता मी जसं सांगितलं की ते ठीक आहे, ते इंडियन एक्सप्रेसमध्ये आणखी डिटेल दिलेलं आहे, तिथं बघूयात आपण. चला, हां, दुसरं एक निधन झालेलं आहे ते पण आपण इथं बघूयात. प्रिलिम्सच्या दृष्टीनं महत्त्वाचं विचारला तर प्रश्न. अमीन सयानी, रेडिओवर आवाज ऐकला असेल तुम्ही भाईओ बहिणो. ठीक आहे, तर अमीन सयानी यांनी 42 वर्षे एक प्रोग्राम चालवला गीतमाला नावाचा, बिना का गीतमाला. ठीक आहे, या प्रोग्राममधनं हिंदी ओल्ड गाणे काय प्ले केले जायचे आणि त्यांचा जो आवाज होता त्याची हिंदी आणि उर्दू मिश्र अशी हिंदुस्थानी जी भाषा होती त्याच्यामुळं काय लोक खूप त्यांचे दिवाने असायचे त्या प्रोग्रामचे. 91व्या वर्षी त्यांचं काय निधन झालेलं आहे. ठीक आहे, अमीन सयानी. लक्षात ठेवा, यांच्याबद्दल 2-3 फक्त गोष्टी सांगतो. एक तर 42 वर्ष गीतमाला, बिना का गीतमाला नावाचा कार्यक्रम. 1952मध्ये काय झालं? भारताचे केसकर नावाचे मंत्री होते. ठीक आहे, त्या मंत्रीने IB मिनिस्टर होते, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर. त्यांनी 1952मध्ये हा प्रोग्राम बंद केला. बंद का केला? तर ह्याच्यावर म्हणे इरोटिक गाणे लागतात. ठीक आहे, इरोटिक गाणे लागतात, अश्लील गाणे लागतात थोडक्यात, आणि त्यामुळे तरुणाईवर वाईट परिणाम होतोय म्हणून हा प्रोग्राम रेडिओवरनं बंद केला, भारतीय रेडिओवरनं, इंडियन रेडिओवरनं. मग यांनी काय केलं? रेडिओ सिलोन, श्रीलंकेच्या रेडिओवरनं तो प्रोग्राम चालवायला सुरुवात केली. ठीक आहे, अमीन सयानीनं. मग एके दिवशी अरुणा आसफ अली जवाहरलाल नेहरूंना भेटायला गेल्या होत्या. त्यावेळेस अरुणा आसफ अली यांनी नेहरूंच्या लक्षात आणून दिलं की हे असं असं चाललंय आणि हा का प्रोग्राम, एवढा चांगला सुंदर प्रोग्राम का बंद केलाय म्हणे. त्याच्यानंतर नेहरूच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी पुन्हा काय रेडिओला आदेश दिले, गीतमाला पुन्हा भारताच्या विविध भारतीवरनंच काय चालवला जावा. आणि अशा प्रकारे गीतमाला जो की श्रीलंकेच्या रेडिओवरनं चालवला जायचा तो पुन्हा भारताच्या रेडिओवरनं विविध भारतीवरनं, आकाशवाणीवरनं चालवायला सुरुवात केल्याची दिसते. अमीन सयानी. ठीक आहे, यांचं कुटुंब स्वातंत्र्य चळवळीमध्ये पण होतं. त्यांच्या आई गांधीवादी कार्यकर्त्या होत्या, कुलसुम सयानी असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, कुलसुम सयानीने 1940मध्ये रहबर नावाचा न्यूजपेपर सुरू केला होता. आईने, कुलसुम सयानीने 1940मध्ये रहबर नावाचा न्यूजपेपर जो की हिंदुस्थानी भाषेत असायचा. ठीक आहे, सो महात्मा गांधीजींनी पण काय हिंदी संस्कृत वर्सेस असे जे वाद असायचे त्याच्यावर उपाय म्हणून हिंदी उर्दू हे वाद मिश्र हिंदुस्थानी भाषा असा त्यांनी काय केला होता, एक उपाय काढल्याचा आपल्याला दिसतंय. ठीक आहे, रहबर नावाचा न्यूजपेपर 1940मध्ये होता. अमीन सयानी, विविध भारती, 42 वर्ष त्यांनी तो कार्यक्रम चालवला. ठीक आहे, तर हे झालं आजचं द हिंदू.
आता इंडियन एक्सप्रेस मधलं बघूयात आपण काय आहे का. तर आता हे एक दोन मुद्दे आहेत बघा, ठीक आहे. जसं की इंडिया हॅज अ व्हायटल रोल टू प्ले ऑन युक्रेन, ग्रीकचे प्राईम मिनिस्टर बोललेले आहेत मित्सो टाकी. मगाशी आपण रायझिना डायलॉग बद्दल बोलत होतो हिंदू डिस्कशन करताना, त्यावेळेस यांचे मुद्दे आपण इंडिया आणि ग्रीस या दोन्ही देशाचे संबंध आपण काय केलेले डिस्कस केलेले आहेत. तर ग्रीसच्या प्राईम मिनिस्टरचं म्हणणं काय आहे की भारत हा काय राहिलेला आहे, जगातले एक प्रॉमिनंट डेमोक्रेसी आहे, त्याचबरोबर काय ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन पण आहे, ठीक आहे. सो इंडिया इज अ व्हॉइस ऑफ कन्सेन्सस म्हणून बघितलं जातं, ठीक आहे. एक सहमती निर्माण करणारा देश आहे, ठीक आहे, आणि डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल व्हॅल्यू देणारा देश आहे. त्यामुळे काय युक्रेनमध्ये जो संघर्ष चाललाय त्याच्यामध्ये भारताचा रोल महत्त्वाचा आहे असं ग्रीकचे प्राईम मिनिस्टर बोललेले, ठीक आहे. तसंच बघा इथे इस्टोनियाचे फॉरेन मिनिस्टर आहे, त्यांनी पण तसंच भाष्य केलेलं आहे की भारताने जे युक्रेनमध्ये ह्युमॅनिटेरियन मदत केलेली आहे, युक्रेनमध्ये मानवतावादी मदत केलेली आहे. भारत हा डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल मानणारा देश आहे, सगळ्यात मोठी लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे. त्यामुळे भारताचा युक्रेनमध्ये महत्त्वाचा रोल असू शकतो आणि युक्रेन जिंकणं भारतासाठी महत्त्वाचं आहे, जेणेकरून लोकशाही प्रिन्सिपल अपहोल्ड होतील, अशा प्रकारे त्यांनी भाष्य केलेलं आहे, ठीक आहे. आता फली नरिमन विषयी 2-4 आर्टिकल आहेत, सारखे सगळे तेच आहेत. हां, हे मी जे तुम्हाला आता 2-3 आर्टिकल आपल्याला जे की 2-3 मुद्दे यातले जे की पॉलिटीसाठी पण महत्त्वाचे असू शकतात ते आपण डिस्कस करूयात. आता इकडे बघा, ते म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचा जो वाद आहे तो वाद 1951च्या शंकरी प्रसाद केसपासून सुरू होतो. 1951च्या शंकरी प्रसाद केस जे आहे ना त्याच्यापासून सुरू होतो, ठीक आहे, की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने असं सांगितलं होतं की सरकारला मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा अधिकार नाही, तशी घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. कशामध्ये? शंकरी प्रसाद केसमध्ये. त्याच्यानंतर परत 1966 मध्ये जे सज्जन सिंग केस होते राजस्थान वर्सेस, त्या केसमध्ये पण सरकार काय आपलं सुप्रीम कोर्ट काय म्हटलंय, पुन्हा तेच म्हटलेलं आहे. 1951ची शंकरी प्रसाद केस, 1966ची सज्जन सिंग केस, या दोन्हीमध्ये पण नोच म्हटलेले आहेत, ठीक आहे, की सरकार म्हणण्यापेक्षा पार्लमेंट 368 द्वारे घटनादुरुस्ती करून मूलभूत हक्क हिरावून घेऊ शकत नाही, ठीक आहे, असं त्यांनी बोलले. तेच गोलकनाथ केसमध्ये पण बोललेले आहेत. गोलकनाथ केसमध्ये तर आपल्याला माहितीच आहे किती 67ची गोलकनाथ केस, त्यांनी FRला अलौकिक आणि पवित्र असा दर्जा दिलेला आहे. इतके पवित्र आहेत की तुम्ही घटनादुरुस्ती करू शकत नाही. शेवटी हा जो बॅलन्स आहे सुप्रीम कोर्ट आणि संसद मधला, तो बॅलन्स किंवा तो जे वाद आहे तो केशवानंद भारतीनं कुठंतरी मिटवण्याचा प्रयत्न केला 1973च्या केसमध्ये, ठीक आहे. केशवानंद भारती केसमध्ये काय सांगितलं की सुप्रीम कोर्ट आपला संसदेला अधिकार आहेत, पण एक बेसिक स्ट्रक्चर आहे कॉन्स्टिट्यूशनचं, ते बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही काय करू शकत नाही, धक्का लावू शकत नाही. पण 368 अंतर्गत आपलं पार्लमेंटला, संसदेला कशातही दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत. अपवाद फक्त काय, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, हा फक्त त्याला अपवाद असेल, ठीक आहे. बाकी सगळे अधिकार आहेत ते आपल्याला बेसिक स्ट्रक्चरमध्ये सांगितले, ठीक आहे. हे केशवानंद भारतीची केस आहे ना, ते लार्जेस्ट बेंच होतं बघा आजपर्यंत, 13 जणांचं बेंच होतं. किती? 13. आणि त्याच्यामध्ये 7 बाजूनं निकाल दिलाय केशवानंद भारती आणि 6 त्याच्या विरोधात, असं 13 जणांचा तो निकाल आहे, ठीक आहे. नंतर इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण केस आहे 1975ची, ठीक आहे. 5 जजेसचं बेंच होतं यावेळेस, 5 जणांचं, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय निकाल आलेला आहे, दॅट अपहेल्ड द सिमेंट टू द बेसिक स्ट्रक्चर थेअरी. याच्यामध्ये पण इंदिरा गांधीच्या निवडणुकीमध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन झालेलं नाही आणि त्यांचे जे विरोधी उमेदवार होते राजनारायण, जे की पुढं जेव्हा मोरारजीभाई प्रधानमंत्री झाले त्यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते राजनारायण, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण काय सांगितलं 1975च्या केसमध्ये की बेसिक स्ट्रक्चर थिअरी पुन्हा तिथं रिअसर्ट केल्याचं दिसतं आपल्याला. फ्री अँड फेअर इलेक्शन, समानता, हे मुद्दे तिथं जजमेंटमध्ये आपल्याला दिसतात, ठीक आहे. पुढचा इथं काय चर्चेला आहे त्यांनी, नाच फाउंडेशनचे केस 377 जे की कलम होतं समलैंगिकतेला गुन्हेगारी कृत्य ठरवणारं, ते कलमाच्या विरोधात नाच फाउंडेशनची केस चालू होती, ठीक आहे, दिल्ली हायकोर्टमध्ये. त्यावेळेस हे आहे, ती एक केस कशा संबंधित आहे ते एक तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. झालं. बाकी फली नरिमन व्यक्तिविशेषमध्ये आपण आणखी जास्त बघूयात, ठीक आहे.
सध्या हेच महत्त्वाचं आहे. आता त्यांच्या 9 नोटेबल केस फली नरिमन इन कोर्ट. पहिलं काय, एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट कॉलेजियम सिस्टीम. म्हणजे हा माणूस किती जास्त भारतातल्या न्यायव्यवस्थेमधला दिग्गज होता हे आपल्याला कळून जाईल की त्यांनी 1981ची जी फर्स्ट जजेस केस म्हणतो आपण, 1981ची जी फर्स्ट जजेस केस आहे, 1993ची जी सेकंड जजेस केस आहे, ठीक आहे, या केसेसमध्ये पण त्यांचा काय आपल्याला वाटा दिसतो. 1925 जे थर्ड जजेस केस आहे 1998ची, त्याच्यामध्ये पण तेच आहे. ठीक आहे. सो ही जी कॉलेजियम सिस्टीम आपल्याला आता दिसते, ज्याला न्यायवृंद व्यवस्था म्हणतात, कॉलेजियम सिस्टीम, ही सिस्टीम इव्हॉल्व्ह करण्यात, इस्टॅब्लिश करण्यात एका वकिलाचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांचं नाव काय, फली नरिमन. कारण ह्याच्यामध्ये काय सांगितलं 81च्या केसमध्ये की राष्ट्रपतीनं चीफ जस्टिसची फक्त एक्सचेंज करायची, देवाणघेवाण करायची आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 93च्या सेकंड जजेस केसमध्ये काय सांगितलं, राष्ट्रपतीवर चीफ जस्टिसचं मत बंधनकारक आहे, प्लस इतर 2 जणांचं कॉलेजियम सांगितलं. थर्ड केसमध्ये काय सांगितलं, बंधनकारक प्लस 4 जणांचं, म्हणजे टोटल कॉलेजियम 5 जणांचं, एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस इतर 4 जण, अशी ती केस इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे. ठीक आहे. आपल्याला हे पॉलिटीमध्ये महत्त्वाचं आहे. ही झाली फर्स्ट केस. ठीक आहे. दुसरी केस कोणती आहे, हा हेच, हे लक्षात ठेवा. थर्ड जजेस केस जी झाली ना, ती केसमध्ये प्रेसिडेंटनी स्वतःहून काय केलं होतं, सल्ला मागितला होता. कलम 143च्या अंतर्गत KR नारायण प्रेसिडेंट होते त्यावेळेस, सुप्रीम कोर्टमध्ये सल्ला मागितलेला होता. ठीक आहे. नंतर पुढची केस आहे बघा, ती 2014ची NJAC केस, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, ज्याच्यामध्ये कलम 124A टाकलं होतं आणि ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची, हायकोर्टच्या न्यायाधीशांची नियुक्तीची शिफारस करण्यासाठी 6 जणांचा एक आयोग नेमला जाणार होता. 3 जण कार्यकारी मंडळाचे म्हणजे सरकारचे आणि 3 जण न्यायालयाचे, असं त्याच्यामध्ये असणार होतं. पण ते घटनाविरोधी आहे म्हणून 2015 ऑक्टोबरमध्ये काय केलं, रद्द केली ती घटना दुरुस्ती. त्या केसमध्ये पण महत्त्वाचं कोण होते, फली नरिमन आपल्याला दिसतात. गोलकनाथ केस पण माहिती, पार्लमेंट कांट कर्टेल फंडामेंटल राईट्स, 1967 मध्ये गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, त्याच्यामध्ये मूलभूत हक्क हे पवित्र, पारलौकिक, अलौकिक आहेत असं सांगितलं आणि मूलभूत हक्कावर संसद गदा आणू शकत नाही, घटना दुरुस्ती करूनही, असं त्याच्यामध्ये जजमेंट दिलं होतं. ठीक आहे. नंतर भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये ते इंटरेस्टिंगली युनियन कार्बाइड करून राहिले होते, म्हणजे चुकीच्या बाजूने त्यांनी काय तिथं आपण वकिली केल्याची दिसते. हे वन ऑफ द गोष्ट खूप त्यावेळेस त्यांच्या विषयी चर्चेली होती. ठीक आहे. पुढं TMA पै फाउंडेशन केस, हा, मायनॉरिटीज हॅव द राईट टू इस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्ट्रेशन, ही पण खूप महत्त्वाची केस आहे बरं का. की ज्या अल्पसंख्य शैक्षणिक संस्था आहेत, त्या अल्पसंख्य शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता आणि त्यांना ते स्थापन करण्याचा आणि प्रशासन बघण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने काय मान्य केला, कलम 30(1) अंतर्गत, राज्यघटनेच्या कलम 30(1) अंतर्गत. त्याच्यासाठीची ही केस आहे TMA पै फाउंडेशन केस. ठीक आहे. पुढची आहे अरुणाचल पॉलिटिकल क्रायसिस 2016चा. याच्यामध्ये काय, नबाम राबिया वर्सेस बमांग फेलिक्स. आता तुम्ही कितीतरी वेळा शिवसेनेचा मुद्दा ज्यावेळेस चालू होता आणि नंतर ह्याचा पण आता राष्ट्रवादीचा पण, त्यावेळेस आपण सारखी एक केस ऐकत होतो बघा, नबाम राबिया केस. ठीक आहे. जी की अरुणाचल प्रदेशमध्ये झाली होती आणि ज्याच्यामध्ये डेप्युटी स्पीकरच्या पॉवर्सवरनं काय वाद निर्माण झालेला, त्यामुळे ती सुप्रीम कोर्टात केस गेलेली. त्या केसमध्ये पण काय, नबाम राबिया केसमध्ये पण फली नरिमन होते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने खूप क्रांतिकारी निर्णय घेतला होता, ते म्हणजे जे घातलेलं सरकार होतं, थोडक्यात राज्यपालाच्या हस्तक्षेपाने षड्यंत्राने घातलेलं सरकार नबाम तुकीचं, ते त्यांनी पुन्हा रिस्टोर केलं होतं अरुणाचल प्रदेशमध्ये. इंटरेस्टिंगली भारताचे सरन्यायाधीश पण हेच म्हटले होते, जेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आणि शिंदे गटाची केस चालू होती, त्यावेळेस राज्यपालावर ताशेरे ओढले गेले आणि सरन्यायाधीशांनी असंच सांगितलं होतं की जर राजीनामा दिलेला नसता आणि विश्वासमतामध्ये पराभूत होऊन सरकार पडलं असतं तर कदाचित आम्ही हे सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये जसं रिस्टोर केलं तसं रिस्टोर केलं असतं. पण उद्धव ठाकरेंनी आधीच राजीनामा दिलेला होता, जी की त्यांची चूक मानली जाते सगळ्यात मोठी. कारण 10व्या परिशिष्टामध्ये जर अपात्र ठरवले असते शिंदे गटाचे 40 आमदार, तर ते केवळ तीच एक संधी होती विश्वास मतावरील त्यांचं जे काय मत असणार आहे त्या व्हीपचं उल्लंघन. ठीक आहे. आता जयललिता करप्शन केसमध्ये पण होतं, कावेरी वॉटर डिस्प्यूटमध्ये पण फेडरलिझमच्या अंतर्गत ते गेलेले आहेत. अशा काही महत्त्वाच्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये काय फली नरिमन आपल्याला
वकील म्हणून काम केल्याचं दिसतंय. तसंच हे भारताच्या राजकीय व्यवस्थेमधले पण किती महत्त्वाचे केसेस आहेत हे आपल्याला माहिती. याच्यावरूनच हा माणूस किती मोठा आणि किती निष्णात वकील होता हे आपल्याला कळतंय, की ज्यांनी रेंज म्हणजे बघा ना 1967च्या गोलकनाथ खटला तिथून नंतर 60 वर्ष पण हा माणूस काय म्हणजे 58 वर्ष ॲक्टिव्ह राहिलेला आपल्याला दिसतोय. आणि रेंज ऑफ केसेसवरनं आपल्याला त्यांची कायदे तज्ञता कळून येते. ठीक आहे. सो हे काय आजचं महत्त्वाचे मुद्दे होते इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूमधील. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही सिरीज आमची आवडत असेल, ज्याच्यामध्ये आपण करंट त्याच्याशी रिलेटेड बेसिक घडा पण जे की स्टॅटिक सब्जेक्टमधलं आहे ते पण घेत आहोत. ठीक आहे. तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. धन्यवाद.